हॅलो एव्हरीवन. हा आमचा पॉडकास्ट करण्याचा आजचा पहिला प्रयत्न आहे. सो काही टॉपिक नाही आजचा, बट असंच जनरल डिस्कशन करू ऑकलंड मधल्या आमच्या बाकीच्या मित्रांबरोबर. त्यातला पहिला जो जॉईन झाला आहे तो आहे देवेंद्र ओक. हाय देवेंद्र, काय म्हणतो, कसं चाललंय? काय आता लॉकडाऊन चालू आहे, काय चालणार दुसरं. पण काय विशेष लॉकडाऊन मध्ये? विशेष म्हणजे काय, इट इज व्हेरी मच लाईक डेजा वू. कारण लास्ट इयर सुद्धा गणपतीच्या आसपास परत एकदा लॉकडाऊन झालेलं. पण असं अनएक्सपेक्टेड होता हा लॉकडाऊन. असं आपल्याला खूप कमी वेळामध्ये आपले थॉट्स गॅदर करायला वेळ मिळाला. जनरली असं सेकंड लॉकडाऊन मध्ये आपण तयारी करतो की आपण हे करू, लॉकडाऊन मध्ये ते करू. सो असं यावेळेस मला पहिलं अगदी ऍब्सोल्यूट पहिलं जे लॉकडाऊन झालं न्यूझीलंडमध्ये गेल्या वर्षी मार्चला, तेव्हाच अजूनही आठवत आहे की लॉकडाऊन होणार आहे हे माहिती होतं आपल्याला बुधवारपासून. सोमवारीच आपल्याला सांगितलं होतं की बुधवारपासून लॉकडाऊन होणार आहे. आणि असंच होतं. आणि तेव्हा मी अर्थात एकटा राहत होतो इथे. आणि बुधवार आला आणि मला अचानक जाणून म्हटलं, अरे बापरे, लॉकडाऊन तर होणार आहे, पण माझ्याकडे काय ग्रॉसरी वगैरे काही नाही. मी सरळ त्या दिवशी मग सुट्टी घेतली. आणि ऍक्च्युली जसं तू आता म्हणालास तसं की इट वॉज अ बिट ओव्हरवेल्मिंग. पण आता ठीक आहे, आता काय सवय झाली. पण असं म्हणता येईल की मागच्या लॉकडाऊन मध्ये तू सिंगल होता आणि नाव यू आर विथ फॅमिली. सो दोन्ही लॉकडाऊन तुला अनुभवायला मिळत आहेत. हो, एक्झॅक्टली. दोन्हीकडे दोघांचेही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहेत. अरे आपला दुसरा मित्र पण जॉईन झालाय, अक्षय नेहाते. मला वाटतं अक्षयला काही लॉकडाऊनचा फरक नसेल पडला, कारण तो ऍज इट इज वर्क फ्रॉम होम करत होता. आणि त्याच्यासाठी लॉकडाऊन म्हणजे फक्त बाकीचे घरी आहेत एवढंच. बाकीचे पण घरी आहेत. ते तर आहे. तुझं कसं चाललंय? एकदम व्यवस्थित. माझ्या शेड्यूल मध्ये काही जास्त फरक नाही आला. फक्त ऑनलाईन ऑर्डर करावं लागतं आणि बाकी तर मग फिरायला तर जातोच बाहेर. हो, फक्त मित्रांना नाही भेटतायत, पण ब्लॉग्स मध्ये तर फिरतोच आहे. आणि वर्क फ्रॉम होमचा सेटअप तर काढलाच नाही, तो कंटिन्यू आहे मागच्या वर्षापासून. हो. मेन तर म्हणजे आपलं नाटक जे होणार होतं 21 ऑगस्टला, ते कॅन्सल झालं. आणि त्याच्यामुळे बरेचसे कलाकार बेरोजगार झाले, जे एक नाटकामध्ये, 2 नाटकामध्ये, 3 नाटकामध्ये काम करत होते. आणि अचानक विचार करायला मागच्या एका महिन्यात बऱ्याच गोष्टी होत्या, पण अचानक सगळं थांबलं. मला वाटतं इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की या नाटकातला जो आमचा लीड ऍक्टर स्लॅश डान्सर स्लॅश हिरो स्लॅश सभ्यतेच्या मर्यादा पाळून इतर गोष्टी ज्या बोलता येत नाहीत त्या सुद्धा असा असलेला आजच्या पॉडकास्टचा होस्ट आहे वैभव नाही. बाकी काय आज कशावरती बोलूयात आपण? मला सुचत नाही ऍक्च्युअली. मला सगळे इंटेलेक्च्युअल टॉपिक्सच येतात, ते फॅक्च्युअल आहेत, पण असं ओपिनियनिस्टिक काहीतरी हवंय मला. तर देवेंद्र, आम्ही जेव्हा हॅमिल्टनला गेलो होतो ना सगळे मिळून, माहितीये, तो एक चांगला एक्सपिरियन्स होता. आम्ही त्या दिवशी ज्या घरामध्ये राहिलो होतो, आणि रात्री जेवणानंतर आम्ही सगळे असं, एक इलेक्ट्रिक हीटर होता, त्याला आम्ही बॉनफायर समजून त्याच्या आजूबाजूला गोल करून थंडीत बसलो होतो. आणि असे विचार शेअर करत होतो. मोकळं आकाश, वरती चांदणं पडलं होतं. 1-2 बाटल्या पण झाल्या असतील. 1-2 बाटल्या झाल्या होत्या. रात्रीची वेळ होती, थंडी होती, तर मग आता ग्लास हवेतच. जे लोक घेत नाहीत त्यांनीही घेतले होते. अच्छा, त्यामुळे गप्पांना अजून रंग आला होता. हो, खरंय. तर तिकडे असा एक विषय निघाला होता की तुमची जनरली देवाबद्दल काय संकल्पना आहे, किंवा तुम्ही कशामध्ये शोधता, किंवा कसा सापडतो तुम्हाला. कारण खरंच म्हणजे प्रत्येक एव्हरीबडी इंटरप्रिट्स दिस थिंग डिफरंटली. कुणासाठी तो नाही, कुणासाठी तो आहे, कुणासाठी तो देवळात आहे, कुणासाठी त्याच्या कामात आहे, कुणासाठी आहे बट त्याला लक्ष नाही द्यायचं, अशातलं काहीतरी. सो तिकडे बरेचसे व्ह्यूज आले जे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हते.
स्पेशली जे लोक तुला असे वाटतात की मे बी खूप शांत आहेत आणि खूप विचार करत असतील, पण त्यांचे या बाबतीत विषय खूप वेगळेच होते, म्हणजे विचार करण्याची पद्धत तेव्हा. जर विचार केला नसेल वगैरे असंही असू Correct, हा. शकतं. फार लोक विचार करतही नाहीत कदाचित, करेक्ट. आयुष्यात अशा जास्त विषयांवर. प्रॉब्लेम आले नाही की लोक देवाचा विचार करणं सोडून देतात किंवा करत नाही. आपल्याला प्रॉब्लेम्स येतात म्हणून आपण जातो देवाकडे. सॉर्ट ऑफ तसं आहे का आपला विश्वास आहे म्हणून. सो थोडक्यात गरज म्हणजे मला असं वाटतं की आपण जेव्हा प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा आपल्याला जास्त देव आठवतो. करेक्ट. आणि एक जनरल असं अंडरस्टँडिंग असतं की सगळ्यात जास्त प्रेयर्स, प्रार्थना ही हॉस्पिटलमध्ये केली जाते आणि सगळ्यात जास्ती काय म्हणतात, काही कुणा व्यक्तीसाठी परत यायची जर प्रार्थना असेल तर ती एअरपोर्ट वरती होते. देवळात तेवढ्या गोष्टी मिळत नाहीत. सो ती खरंच गरज आहे की आपला विश्वास असतो म्हणून आपण करतो. प्रत्येकासाठी वेगळं आहे, बट तू काय सांगशील? आय थिंक एक म्हटलं की जेव्हा आपण सगळ्यात जास्ती प्रॉब्लेम्स मध्ये असतो तेव्हाच आपण देवाला म्हणजे देवाची जास्ती आठवण काढतो. तर ह्याचं आपल्याला प्रत्येक वेळेला ह्याचं एक्झाम्पल आपल्याला प्रत्येका संतवाणीत मिळेल बेसिकली. कारण संतांनी पण नेहमी हेच म्हटलं आहे की वर्ल्डली सुख किंवा जे काय मला सुख पेक्षा तू मला दुःख दे, म्हणजे मग मी नेहमी तुझ्या आठवणीत राहील. तर आय थिंक कुठेतरी ते खरं आहे, कारण आपल्याला अनुभव त्याच्याबद्दल आपण वाचून किंवा लिहून पण ठेवलाय, ते पण वाचलेलं आहे. आणि गरज आणि काय म्हटलं तू? गरज आणि भीती, थोडक्यात भीती आणि विश्वास, म्हणजे आणि यात मी मोर लाईक तुझा स्वानुभव काय असं मी विचारतोय, मोर दॅन स्वानुभव. व्हॉट इज युअर पर्स्पेक्टिव्ह, असं की तुला काय वाटतं? याचा अर्थात तुझा नाही प्रश्न आहे, मला पण असेल पुढे. तर कसं आहे ना, हे मला असं वाटतं एक गोष्ट आहे की ही पर्सनली जर म्हणायचं झालं तर वयासोबत ह्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा आपल्यासाठी देव काय आहे आणि आपण त्याला कोणत्या वेळी आठवतो हे चेंज होत जातं. चेंज होत गेलं माझ्यासोबत. म्हणजे एक वेळ अशी होती की जेव्हा माझ्या फायनल इयरचं प्रेझेंटेशन होतं तेव्हा मी जेवढी देवाची प्रार्थना केली असेल, फायनल इयरचं फायनल प्रेझेंटेशन जे असतं आपलं प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, ते त्यावेळेला मी देवाची जेवढी प्रार्थना केली असेल मला वाटत नाही आतापर्यंत आयुष्यात मी कधी पण. लुकिंग बॅक मला आता ते खूप रिडिक्युलस वाटतं की पण तेव्हा असं होतं की मला कुठला तरी एक सहारा हवा होता एक्सटर्नल. आणि मग माझ्या दृष्टिकोनातून, कारण आपल्याला लहानपणीपासून तसं शिकवलं जातं किंवा आपण त्या वातावरणात वाढलेलो असतो की देवाला प्रार्थना करा, तर म्हणून ते बाय डिफॉल्ट ते असायचं. लाईक त्याच्या मागे खूप थॉट प्रोसेस असेल असं मला वाटत नाही त्यावेळेला, की आपण जी ही ऍक्शन करतो आहे किंवा मग का करतो आहे एक्झॅक्टली. आपण आपल्या घरच्या मोठ्यांना करताना पाहिलं असतं किंवा आपल्या सोसायटीमध्ये सांगितलं असतं किंवा तो आपला कोड ऑफ कॉन्डक्ट असतो सॉर्ट ऑफ, म्हणून आपण ते करतो. आज मी ते डेफिनेटली नाही करणार. दॅट इज नॉट टू से की माझी जी श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे तो कमी झाला आहे, पण त्याच्या मागचं जे तत्व आहे ते मी अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला ओव्हर द इयर्स. आणि मग थोडं क्वचित मोमेंट ऑफ क्लॅरिटी येते जेव्हा आपण जर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असलो, लाईक परसिव्ह करत असतो आपण एका गोष्टीला प्रॉब्लेम म्हणून, तर इन्स्टेड ऑफ प्रेइंग फॉर दॅट प्रॉब्लेम टू गो अवे, आपण त्या प्रॉब्लेमशी संवाद साधायला लागतो की ओके हा एक म्हणजे हा खरंच प्रॉब्लेम आहे. मग मल्टिपल क्वेश्चन्स येतात किंवा तो जर का ऑफिस रिलेटेड असेल तर त्याच्या अनुषंगाने आपण त्याला प्रश्न विचारतो, पर्सनल असेल तर त्या अनुषंगाने आपण त्याला प्रश्न विचारतो किंवा त्याच्याशी संवाद साधतो की आणि त्याची फोड करत जातो, बेसिकली डायसेक्ट करत जातो. सो पण मी असं म्हणेन ह्याच्यावरती की एका आयडियल सोसायटीमध्ये एव्हरीबडी हॅज नो प्रॉब्लेम्स, कारण त्यांच्या बेसिक गरजा भागतायत आणि एव्हरीथिंग इज ओके. ओके, सो अशा सोसायटीमध्ये
देवाचं एक्झिस्टन्स आणि अस्तित्व हे नसेल का? तर त्याच्यामध्ये एक्झॅक्टली तेच आहे की तुम्ही देव कशाला म्हणताय तिथपासून मग ते डिस्कशन Yes. चालू करायला पाहिजे की पण कुठल्याही गोष्टीला देव म्हणायची गरज आहेच का? नाहीये, अजिबातच नाहीये. सो देव ही संकल्पना इज समथिंग पण सुपर नॅचरल मी ऑर चुकीचं- हायर. हा नाही, मी चुकीचं बोलली असं म्हणण्यात की गरजच नाहीये. मी असं म्हणेन की डिपेंड करतं की ऍक्च्युअली तेच आहे, ते खूप पर्सनल आहे की देव ही संकल्पना ब्लँकेट असू नाही शकत, मला असं वाटतं. आणि मग प्रॉब्ली माहिती नाही, सनातन मध्ये त्याचं मला असं वाटतं ते सगळ्यात क्लोजेस्ट आहे की सगुण आणि निर्गुण. कारण आपलं कॉम्प्रिहेन्शन तेवढं नाही आहे म्हणून आपण सगुणापासून स्टार्ट करतो, मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या त्या गोष्टी येतात. पण आपल्याला एव्हरी टाइम त्याच्या पण मध्ये असं लिहिलं आहे की ह्याला क्वेश्चन करा किंवा ह्याच्या बियॉन्ड जायचा प्रयत्न. आय थिंक आपण ह्याच्याबद्दल तेव्हा बोललो होतो की जर तुमच्या गुरुनी जरी तुम्हाला सांगितलं की फायर ही थंड आहे, पण तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय की फायरनी आपल्याला त्रास होतो किंवा ते आग आहे, तुम्ही तुमच्या गुरुवर विश्वास नका ठेवू, तुम्ही तुमच्या स्वानुभवावर विश्वास ठेवा. करेक्ट. हा ना, तर मग त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुझा प्रश्न कुठे फिट होतो मला कुठली. पण स्वानुभव हा आता मी प्रश्न प्रॉब्ली हा गौरवकडे डायव्हर्ट करतो, कारण गौरवला आय थिंक त्याचा व्ह्यू ह्याच्यावरती सिमिलर वेगळा आहे थोडासा पायलशी. की गौरव, लेट्स से आपण जसं त्यावेळेलाही बोललो होतो, प्रश्न असा चाललाय की देव ही संकल्पना आजच्या सोसायटीमध्ये किती रेलेव्हंट आहे आणि त्याची किती गरज आहे. कोविडच्या काळामध्ये परत ते दिसून येतं की लोक जरा जास्ती भावुक होतात किंवा धार्मिक होतात, पण आयडियल सोसायटीमध्ये तसं नाही होत, कारण सगळ्यांना बऱ्याचशा त्यांच्या आयुष्य सुरळीत चाललेलं असतं. तू काय म्हणशील ह्याच्यासाठी की आपल्याला खरंच गरज आहे का अशा संकल्पनेची? हा म्हणजे आता बघ, कारण कसं आहे, प्रत्येक जण स्वतःच्या अनुभवांवर ठरवतो की त्याला देव हवाय का नकोय, किंवा त्याच्या दृष्टीने देव अस्तित्वात आहे का नाहीये. तर मग जर आपण सोसायटी ऍट अ लार्ज विचार करत असू, तर त्याच्यामध्ये जर काही जणांना त्याच्यामध्ये ते फेथ ठेवण्यामध्ये जर आनंद मिळत असेल किंवा त्याच्यातनं त्यांची कुठली तरी एक अशी रिकामी बाजू त्यांची एक्झिस्टन्स मधली भरली जात असेल त्या फेथमुळे, तर मग ती संकल्पना ठेवण्यात काहीच काय म्हणतो ना, त्याचा काही लॉस नाही ना कोणाचा त्याच्या मागे, अनलेस अँड अंटिल ते तुम्ही इतरांनी मानलं पाहिजे की दुसऱ्यावर. जेव्हा आपण हे म्हणतो की प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आणि त्याच्यानुसार तो विश्वास ठेवतो देव आहे की नाही हे समजण्यासाठी, तर मग तो विश्वास त्याचा स्वतःपुरता जोपर्यंत असेल तोपर्यंत ती देव ही संकल्पना काहीच चुकीची मला वाटत नाही असण्यामध्ये. आता पर्सनली मी तितका फेथ मध्ये मानत नाही, किंवा मला असं काही त्याच्यामध्ये असं कधी झालेलं नाही की मला अशी गरज वाटली की मी ह्या संकल्पनेत विश्वास ठेवावा असं. पण मी आजूबाजूला जेव्हा बघतो, इतर आपल्या घरातली माणसं बघतो किंवा इतर लोकांना जेव्हा बघतो, त्यावेळेला त्यांना त्याच्यामध्ये समाधान मिळतं, आणि देन इफ इट इज मेकिंग एनीबडी हॅपी, आय डू आय केअर इन दॅट केस. But then don't you think ki it's like sort of एक कारण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत फिजिकली. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, आपण प्रे करतो आणि त्या वेळेला आपल्याला बरं वाटतं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, पण फिजिकली ते करावं आपल्यालाच लागतं. सो सॉर्ट ऑफ तो असा एक डॅम्पनिंग इफेक्ट नाहीये का? म्हणजे मला तो शब्द आठवत नाहीये, बट जे काम दारू करते एखाद्या माणसावरती, जे काम एक अफीम करतं एखाद्या माणसासाठी, सो तसा तो इफेक्ट नाहीये का? इन्स्टेड ऑफ तुम्ही त्याच्या दृष्टीने काम ओपीएम ऑफ मासेस लाईन पकडतोय का? हा, सॉर्ट ऑफ. नाही तसं, सॉरी, गो ऑन. नाही हा पायल बोल तू. नाही झालं मग
नाही. ओके ओके. नाही, असं तसं आहे. तसं नाहीये ऍक्च्युली, म्हणजे तसं अजिबातच नाही इनफॅक्ट मी तर म्हणेन. हम्म. कारण कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे दोन आधी गोष्टी मी ज्या मी असहमत आहे अशा पहिल्या तुझ्या इनिशियल याच्यातल्याच, हम्म. की पहिली गोष्ट म्हणजे आयडियल सोसायटी आता ठीक आहे फॉर म्हणजे एक प्रमेय ठेवण्यासाठी म्हणून तू म्हणत असेल तर ठीक आहे, पण प्रॉब्लेम्स नाही असं नाही होत. ओके, म्हणजे ते रॅन्डमनेसला पण ते बसत नाही रॅन्डमनेस मध्ये सुद्धा, करेक्ट. की प्रॉब्लेम्सच नसतील. हा पहिला भाग. दुसरा असा आहे की त्यातनं एक विश्वास मिळतो. ठीक आहे, आणि हा विश्वास आता हा कुठल्याही याच्यात असू शकतो. जसं एखादा चांगला बॅट्समन असेल किंवा एखादा चांगला दुसरी काही क्राफ्ट करणारा असेल किंवा एखादा चांगला इंजिनियर असेल, तर यातला एका लेवलच्या नंतर की त्यांना आता त्यांची क्राफ्ट तर चांगली येते, पण विश्वास हा फार महत्वाचा भाग असतो. मग की जेव्हा तुम्ही वर्ल्ड कप खेळताय आणि आता फायनल चालू आहे, तर तुम्हाला काहीतरी अशी एक गोष्ट लागते की ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल. नॉट नेसेसरी की तो देवच असेल, तिथे हे फार उपयोगी पडतं. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली फायदा होतो. म्हणजे जसं तू म्हणालास की त्यांनी प्रॉब्लेम तर नाही सॉल्व्ह होत, आपल्याला सोडवायला लागतं. अर्थातच आपल्याला सोडवायला लागतं, पण जस्ट दिस बिलीफ की कोणीतरी माझ्या मागे आहे, ते तुम्हाला बराच मोठा एक पोटेन्शियल एनर्जी देतो. मी म्हणेन कायनेटिक मध्ये तुम्हालाच कन्वर्ट करायचं. करेक्ट. दिस इज अ गुड थिंग. अक्षय तुला काय वाटतं? कारण याबद्दल तुझे विचार कधीच ऐकायला वेळ नाही मिळाला. हा, तर म्हणजे मी पर्सनली खूप जास्त स्पिरिच्युअल नाही आहे, स्पिरिच्युअस किंवा रिलिजियस ऑफ दॅट सॉर्ट नाही आहे. बट असं इन जनरल मी स्वतःला बघितलंय, मी खूप जास्त मटेरियलिस्टिक ग्रोथ साइडला थोडा लीन होतो, जर मी असं स्वतःला अनालाइज केलं तर. तो आता वेस्टर्नर झालाय, PR आला म्हणजे. हा, म्हणजे तशी आपली सोसायटी इज मोर ऑफ स्पिरिच्युअल अँड रिलिजियस, ज्या वे मध्ये आपण ग्रो होतो आणि जे मेंटल थॉट्स आपल्यामध्ये टाकले जातात, तर ते ऑब्व्हियसली आपण त्याच्यामधून ग्रो होतो. बट आय थिंक आता जी कंडिशन आहे माझ्या लाईफमध्ये, ती इतकी बिझी आहे आणि इतकं काही करायला आहे की हा थॉट कधी येत नाही, आतापर्यंत तरी नाही आलाय, की मी वेळ काढतो आणि फॉर एक्झाम्पल पूजा करतो किंवा स्पिरिच्युअल काहीही करतो. तर तो वेळ अजून आला नाहीये किंवा मला असं वाटत नाही की तिकडे थोडस लक्ष द्यावं. थोडस तुझ्या यांनी चाललायस तर म्हणजे की स्पिरिच्युअलिटी, धर्म आणि देव या तिन्ही वेगळ्या गोष्टी आपण म्हणूया. म्हटलं कदाचित उत्तर द्यायला सोपं पडेल. आपण फक्त देवाबद्दलच बोलतोय इथे, धर्माचा काही संबंध नाही, स्पिरिच्युअलिटीचा पण काही संबंध नाही, पण म्हणजे बेसिकली देव ही संकल्पना, त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? असं आहे की तुझा विश्वास आहे का की कोणतरी नावाचं, म्हणजे कोणतरी देव नावाची एक व्यक्ती किंवा एक सुपर नॅचरल पॉवर आहे आणि तुला काहीतरी रिच्युअल्स करायचे त्याच्यासाठी. म्हणजे तू पूजा नाही करत, दॅट इज अ डिफरंट थिंग, बट तू एक्झिस्टन्स मान्य करतो का देवाचं? तुला गरज वाटते का मान्य करावं असं? हा, तर तेच मी म्हणत होतो की ऍट दिस पॉइंट इन टाइम मला असं कधी फील नाही झालं, ठीक आहे, की मला काही करावं आणि इट विल बी वर्थ द एफर्ट, और त्याच्याने काहीतरी चांगलं होईल. हा, तर तसं काही वाटलं नाही सर, ऑब्व्हियसली. बट मी असं त्याच्याबद्दल जर विचार केला तर मला असं वाटतं की तो मेंटल सॅटिस्फॅक्शनचा पार्ट आहे, बट त्याची मला गरज आहे का? आय डोंट थिंक सो ऍट दिस पॉइंट इन लाईफ. ओके, म्हणजे तू त्या भागात पडलाच नाही अजून? हा, अजून नाही पडलोय मी. ते मला माझ्या व्ह्यूनी असं आहे की जर मला काही फिअर ऑफ लुझिंग आहे किंवा एखादी गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि मला कळत नाही की कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, इफ दॅट्स द केस आणि ती गोष्ट अशी अनसॉल्वेबल आहे आणि फॉर अ प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइम, ठीक आहे, तर मी मे बी थोडा लीन होईल तिकडे आणि या गोष्टीबद्दल विचार करेल. पण लेट्स से असं झालं नाही पाहिजे, पण लेट्स से की तुझा जॉब मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय आणि सडनली तुला एक नवीन जॉब बघायला लागतं. हा, तुला त्या मुवमेंटला
लेट्स से काहीतरी करायची गरज आहे, कारण यू आर डाऊन ऍट दॅट पॉइंट. तुझ्याशी कोणतरी बोललं पाहिजे, तुला कोणीतरी काहीतरी समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, सो दॅट तुझं काय म्हणतात तुझा ऍटिट्यूड जरा फायटिंग राहील. हा, सो या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये की समजा जॉब रिलेटेड किंवा असं रिडंडन्सी फॉर एक्झाम्पल, इफ इट हॅपन्स टुमॉरो, तर मी नाही केअर करणार. ठीक आहे, ऑनेस्टली आय हॅव माय ओन वेज टू डील विथ इट ऍट दिस पॉइंट इन टाइम, आणि मला माहिती आहे की ते वर्क करतील. बट ठीक आहे, बट जी माझी भीती आहे, फॉर एक्झाम्पल मी अँशियस आहे जेव्हा मी फॉर एक्झाम्पल जेव्हा मी फ्लाईट्स मध्ये वगैरे जातो, तर त्या पूर्ण फ्लाईट जर्नीमध्ये मी खूप अँशियस असतो की मी कधी लँड करणार आहे, आणि मग मी त्या शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तो फिअर ऑफ अननोन असतो. करेक्ट. ठीक आहे, मी तिथे मला माहिती नसतं की मी इथे जिंकणार आहे की हरणार आहे, कारण की ते माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये आणि ते सगळं काही अननोन आहे. करेक्ट. तर त्या सिच्युएशन मध्ये मग मी थोडा विचार करतो की नाव आय हॅव नथिंग टू डू अपार्ट फ्रॉम स्लीपिंग, पण ती पण येत नाहीये कारण की फिअर ऑफ अननोन. ओके, बट तरी तू विश्वास नाही ठेवत असं तू म्हणतो? हा, ओके ओके. कारण की तो माझ्या मेजर लाईफ मध्ये त्याचा इम्पॅक्ट आतापर्यंत खूप कमी आलाय. ओके ओके ओके, अंडरस्टूड. म्हणजे एक्सपिरियन्सचा भाग येतो, जसं म्हणाली पाहिजे की येईल त्याच्यावरती अजून तुला एक्सपिरियन्सेस येतील, तुला वाटेल मे बी तसं. हा, ऑब्व्हियसली, आणि मी ओपन आहे त्या एक्सपिरियन्सेस साठी. ओके, लेट्स से देवेंद्र, तुझा जो प्रश्न होता तो होतोय आन्सर याच्यातून? हो, म्हणजे इथे अर्थात असं काही आन्सर असं काही एक्सपेक्टेड नव्हतं. इट वॉज जस्ट लाईक ओपन एंडेड क्वेश्चन. एक माझ्या कलिगचा अनुभव म्हणजे आता पण असा क्वेश्चन फ्रेम केला होता तेव्हा असं वाटत होतं की प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामध्ये तेव्हाच आपण देवाला आठवतो का, असं आपण तरी बघतो. तो माझी कलिग जी आहे, एक्स कलिग, तिचं एक्झॅक्टली उलट झालेलं पाहिलंय मी. तिच्या आयुष्यात इतक्या लेवलचे आणि इतके वाईट प्रॉब्लेम्स आलेले आहे की तिचा देवावरून विश्वास उडालाय. ओके. हा, म्हणजे ते खूप रॅडिकल आहे ते. इट कॅन गो आयदर. एक तर तुमचा विश्वास दृढ होऊ शकतो, नाही तर आता मला हा एक तू ऍक्च्युअली इंटरेस्टिंग गोष्ट आता तू एंटिटी आपण बोलतोय ना त्याच्यावर आय थिंक एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट जो पिक ह्याच्या कॉन्व्हर्सेशन मधनं मला होतोय आता, जसं मी विचार करतोय तुमचं बोलणं होताना, अक्षय ते 2-3 वेळा म्हणाला की फिअर, तर तुमचा सबकॉन्शियस फिअर जे आहे ना, तुमचा कोर माणूस म्हणून, त्याच्यातनं मला वाटतं तुम्ही देव शोधण्याचा प्रयत्न करता. म्हणजे आता जर आपण तसं म्हणलं की ओके, देर इज अ फिअर ऑफ लुझिंग सपोर्ट, हा जर माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फिअर असेल एक माणूस म्हणून, तर मग मी ते सीक करण्यासाठी सबकॉन्शियसली आय विल ऑलवेज नीड समबडी, राईट? आय विल ऑलवेज नीड आयदर अ पर्सन. मग माझ्या आयुष्यात खूप एखादी व्यक्तीवर मी खूप जास्त डिपेंडंट होऊन जातो, आणि ती व्यक्ती जाईल मग कोण? मग देव माझ्याकडे. आणि त्यालाच तू खेचलंस ना, मग पायल म्हणते तसं, त्या दोन जर एक स्पेक्ट्रम पकडला तर वन एंड इज दिस एक्स्ट्रीम फिअर ऑफ लुझिंग सपोर्ट, ज्याच्यात तुम्हाला देवच तारून नेऊ शकतो, अँड देन द अदर्स एंड ऑफ इट वुड बी की आय हॅव द फिअर ऑफ लुझिंग सपोर्ट, आणि त्या ह्याच्यामध्ये नोबडी इज कम अप टू मी. म्हणजे ज्याचा माझा विश्वास होता की जी व्यक्ती मला सपोर्ट करण्यासाठी म्हणून येईल ती आलीच नाही, तर मग आता त्याच्यावरही माझा विश्वास. आता याच्यामध्ये एक म्हणजे हे चाललं नाही मला, मी आय वॉज एक्सपेक्टिंग की हा कदाचित येईलच पुढे पॉईंट, किंवा ही मग अशी बार्टर सिस्टीम नाही वाटत की म्हणजे देव हा असा सॉर्ट ऑफ काही लेनदेन नसताना असलेला विश्वास म्हणजे देव, असं नाही का वाटत तुम्हाला? तर त्यामध्ये जर लेनदेन आली तर मग तो काय, इट इज जस्ट अनदर ट्रेड और जस्ट अनदर ट्रान्झॅक्शन. आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम्स तो ट्रेडच असतो. कारण जरी आता आपण असं म्हटलं की एखाद्या व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात कसला गरजा नाहीत, पण तो प्रचंड देवभक्त आहे, आणि अशा व्यक्तींशी जेवढे माझ्या संपर्कात आले त्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की त्यांना कुठली तरी अनुभूती याच्या अगोदर आलेली आहे की ज्याच्यामुळे त्यांचा विश्वास बसलाय. म्हणजे देवाने मला कधीतरी मदत केली होती माझ्या आयुष्यात अनएक्सपेक्टेडली, आणि त्याचं मी फेड म्हणून मी त्याला कधीच विसरणार.
सो इट ऑलवेज कम्स थ्रू ॲज अ ट्रेड, की ओके हे झालंय म्हणून हे आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं. समोर पण त्याला लक्ष्य रिलेट नाही करू शकत का आपण? कधी कधी लोकांना ऍक्च्युली ज्या लोकांकडे सगळं असतं तेच जास्ती धार्मिक असतात, असं पण मी बघितलंय की कारण त्यांना फिअर ऑफ लुझिंग असतं ना, पण की आय डोंट नो, म्हणजे असे लोक दानधर्म पण करतात, पण ते आउट ऑफ कोणत्या भावनेने दानधर्म करतात ते पण. हा, म्हणजे एखादा करप्ट पॉलिटिशियन असेल, त्याच्याकडे कोट्याने पैसा त्याच्या बेड मध्ये कोंबलेला आहे, तो तिरुपतीला जाऊन सोन्याचा मुकुट चढवूच शकतो ना. तो म्हणेल मी दान केलं. का केलं? तर त्याच्या मागे हे ट्रेड आहे ना तो. बट ते तर आपण केलेलं आहे ना, म्हणजे जस्ट बिकॉज आपल्याला बरं वाटावं की मी एक मॉरली चुकीचं काम केलंय, मे बी लिगली चुकीचं काम असेल, पण त्याच्या बदल्यात मी काहीतरी दान धर्म करतोय. सो डज इट मीन की माझं सगळं झिरो झालंय आता? बरोबर. हीच अपेक्षा आहे ना. म्हणजे आपल्याकडे याचं सगळ्यात मोठं म्हणजे बार्टर सिस्टीमचं सगळ्यात एपिक उदाहरण आपल्याकडचं नवसच आहे, जे इतकी कॉमन प्रॅक्टिस आहे आपल्याकडे आणि ती आपण डिनाय करू शकत. म्हणजे थिअरॉटिकली आपले रिच्युअल आणि आपले हे सगळ्याच्या खूप वेगळे कदाचित त्याचे मिनिंग आणि प्रत्येकाचे इंटरप्रिटेशन असू शकतात, पण प्रॅक्टिकल जगामध्ये आज जी प्रॅक्टिस चालते त्यात सगळ्यात कॉमन उठ सूट नवस बोलले जातात, आणि गणपतीमध्ये सुद्धा किती बोलले जातात. कुठे तर लालबागच्या राजाला बोलले, कोणी काय केलं. ह्याच्यातनं आपल्याला ते ज्वलंत उदाहरण आहे ट्रेडचं, की तुम्हाला हे दे, मी तुला 21 नारळ देतो ना. इथेच सगळ्यात मोठी गरज वाटते, एखादी गोष्ट घडत नसेल तर तू करून दे, मग मी तुला हे देतो असं. हा ऍक्च्युली इंटरेस्टिंग भाग आहे, कारण मी आता ठीक आहे, आता हे ट्रेड हे असं असू शकतं, आणि ते आपण समजा ऑब्जेक्टिव्हली त्याकडे बघितलं की ऍट सम पॉइंट कधीतरी कुठल्या तरी क्ष माणसानी या माणसाला सांगितलं असेल ना, की देवाकडे तू असं जा, त्याला सांग तू असं केलंस तर तुला मी नारळ चढवीन, आणि त्याचं खरंच खरं झालं. तर ही जी सिस्टीम आहे ना, ही आपल्या म्हणजे कल्चर मधली सिस्टीम, मी धर्म म्हणत नाहीये, कल्चर मधली सिस्टीम ही फायदेशीर आहे असं नाही का तुम्हाला वाटत नाही? इट इज ऍक्च्युअली व्हेरी गुड. ठीक आहे, आता त्याचे आता कसं की प्रत्येक गोष्टीचे काही ना काहीतरी वाईट गोष्टी पण होतातच, पण ऍज अ होल ही सिस्टीम किंवा ही सुद्धा किंवा प्रायश्चित्त ही सिस्टीम सुद्धा म्हणजे इनहेरंटली दे आर गुड, असं नाही का तुम्हाला वाटत? पण ह्या सगळ्या सोशल सिस्टीम्स आहेत, म्हणजे ट्रेडिशनल इंडियन सोसायटीला प्रॉबब्ली रिलिजन थ्रू एकत्र ठेवलं गेलं होतं. म्हणजे कारण जेवढं मला माहितीये बाकीचे धर्म दे आस्क फॉर युअर सबमिशन टुवर्ड्स गॉड, पण हिंदुइझम किंवा आपलं जे ट्रेडिशनल सोसायटी आहे ते असं नाही म्हणत. ते म्हणतात नाही, आपल्याकडे तर सगळीच दर्शन आहेत की तुमच्या प्रत्येक आश्रमामध्ये तुमचं एक कर्तव्य आहे, तुमचं एक कर्म आहे, ते करत राहा, आणि ते तुम्ही जर नीट केलं तर तुम्हाला म्हणजे पुढचा जन्म किंवा मोक्ष प्राप्ती होते. ते तुम्हाला असं कुठेच म्हणत नाही की यू नो सरेंडर युअर सेल्फ टू समथिंग. सो त्यामुळे ते तुम्हाला त्या गोष्टीची काही असं प्रेशर नाहीये तुमच्यावरती की ठीक आहे आपल्याला पूर्णच धार्मिक व्हायचंय किंवा काय. यू कॅन बी मटेरियलिस्टिक आणि आपण सोशल असू शकतो. आय थिंक आता तू हे म्हणालास की यू कॅन बी मटेरियलिस्टिक, आणि त्याच्या आधी सुद्धा जे तू म्हणालास की एक सॉर्ट ऑफ चांगलं स्ट्रक्चर राहण्यासाठी म्हणून बऱ्याचदा कुठलं ऑनेस्टली स्पीकिंग कुठलाही धर्म त्यासाठीच कार्य करत असतो, मोस्ट ऑफ दम. तर मग जर ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं इव्हेंच्युअली की देवाची आयदर भीती किंवा देवाचा धाक किंवा देवाचा आधार, आणि इव्हेंच्युअली त्यांनी जर फक्त चांगल्या डीड्स व्हाव्या लोकांकडनं हीच जर अपेक्षा आहे, तर मटेरियलिस्टिक सुद्धा इट्स गुड ना. काहीच त्यात असं हे नाही, ऍज लॉंग एज इतरांना काही होत नाहीये त्रास. बट देन सगळे इक्वल, आता जसं आपण आपल्या लाईफ मध्ये असतं की काहीतरी लॉज असतात, ते लिगली आपण इक्वल असतो,
पण मग मॉरली आपल्या सगळ्यांना इक्वल होण्यासाठी मे बी एक रिलिजनची गरज असते असं मला वाटतं, की एक अथॉरिटी जी लॉज बनवतीये त्या अथॉरिटीच्या वरती कोण आहे. कारण जुन्या काळामध्ये राजे वगैरे होते, सो त्यांना पण एक भीती असावी की तुमच्यावरती पण कोणतरी आहे, सो तुम्हाला तुमचं काम नीट करायचं. या तशीच सिस्टीम होती की त्याच्यावरती धर्मदंड धरला जायचा राजाचा राज्याभिषेक होताना, की तुझ्यावरती हा आहे दंड. करेक्ट. हा, ऍब्सोल्युटली. सो ते जसं आपण आता पुढे जातोय, जसं हा एक वेगळाच काळ बघायला मिळतो आपल्याला 2020 नंतर. सो याच्यामध्ये काय इव्होल्युशनरी चेंजेस एक्सपेक्टेड आहेत आपल्याला, किंवा कसं ह्या गोष्टी बदलतील. कारण गोष्टी बदलतात आणि द वे वी डू सर्टन थिंग्स रिलिजन वाईज त्या पण बदलतात. सो तुम्हाला काय वाटतं की काय डायमेन्शन मध्ये बदल होतील ह्याच्यामध्ये? मला एक आता हा तुझा आधीच्या पॉइंटला कनेक्ट करणाराच प्रश्न आहे, म्हणून मी बोलतोय. तू आधीच्या पॉइंट मध्ये जे म्हणालास की एक सोशल कन्स्ट्रक्ट इंटॅक्ट ठेवण्यासाठी म्हणून कदाचित रिलिजनचा जन्म झाला असावा आणि त्याच्यातले जे आपले ट्रेडिशन्स आहेत ते पडले असतील, जे की बरोबर आहे. मलाही तेच वाटतं. म्हणजे अगदी हिंदू घरांमध्ये अगदी कुठल्याही सणाला सगळ्यांनी एकत्र येऊन ते करणं असेल, किंवा इव्हन क्रिश्चियन्स मध्ये पण जे क्रिसमसच्या आधी सगळी फॅमिली भेटते एकमेकांना, तो एक सोशल हार्मनीच्या इंटेन्शननी कदाचित हे काम करत असतील. पण गोईंग फॉरवर्ड म्हणजे ह्या सगळ्याची गरज त्यावेळेला होती कारण इतर एव्हेन्यूज नव्हते. सो नाव दॅट वी आर इव्हॉल्विंग, आणि आता ज्या वेळेला आपण कनेक्ट इतर पद्धतीनेही राहू शकतो, आणि जर प्रत्येक जण कॉन्स्टंटली कनेक्टेड आहे, म्हणजे कनेक्ट राहण्याचीच मला वाटतं कुठेतरी ती नीड पण कमी होत चालली आता. म्हणजे इतके कनेक्टेड असून सुद्धा आपण आयसोलेटेड होत चाललेत सगळेजण. त्याचं कारण आहे की आपण सतत कनेक्टेड राईट. तर मग तिथे कदाचित त्याचं महत्व कमी व्हायला लागेल की काय, असा मला प्रश्न पडतो. की मी याला ऍक्च्युली तुला काउंट आता तू बोलत असतानाच मला हे जाणवलं की ऍक्च्युली याच्यात एक काउंटर क्वेश्चन आहे असं नाही का तुला वाटत गौरव, की जसं तू म्हणालास की आपण कनेक्टेड आहोत पण ऍक्च्युली आयसोलेटेड आहोत. आपण डिजिटली फक्त कनेक्टेड आहोत. ह्युमन कनेक्शन जे असतं इनफॅक्ट ते कमी होत चाललंय. त्यामुळे उलट याची गरज वाढली पाहिजे असं नाही का वाटत, कमी होण्यापेक्षा. म्हणजे ऍटलिस्ट यामुळे तरी आपण जरा माणसं भेटू, इन्स्टेड ऑफ ऑनलाईन आणि डिजिटल. हो, पण मग तो प्रत्येक वेळेला असा विचार करणारे निश होत जातात ना. मग कारण मेजॉरिटी ह्युमन सोसायटी असा विचार नाही करणार. प्रत्येक म्हणजे बेसिक लेमॅनला आपले नीड्स जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तो विचारच करत नाही या सगळ्या गोष्टींचा, राईट. तर मग डिजिटली कनेक्टेड असून सुद्धा नीड्स तर फिजिकल कमी होणार नाहीत, ते तसंच राहणारच आहेत. त्यामुळे त्याचा स्ट्रगल हा आय थिंक इटर्नल आहे. तो जो स्ट्रगल फिजिकली स्वतःचे नीड्स पूर्ण करत राहण्याचा, त्यामुळे त्याच्यात गुरफटलेले असताना लोकांना एफर्ट टाकावा लागणार आहे की ह्युमन लेवलला आपण किंवा स्पिरिच्युअली आपण कनेक्टेड व्हावं, आणि तो निश होईल कदाचित. म्हणून असे जे कल्ट्स वगैरे आज पण जे चालतात सगळीकडे, कदाचित त्याच्यातनच एक्सप्लॉयटेशन आलेले असतील. आता या जस्ट ऑन दिस टॉपिक फर्दर ऑन, की मला एक इथे आल्यावर ही गोष्ट जाणवते न्यूझीलंड मध्ये असताना, की इतर धर्मियांमध्ये म्हणजे स्पेशली आता इथे ख्रिश्चन म्हटलं तर त्यांचं ज्या सॉर्ट ऑफ इंटेन्सिटी म्हणणं शब्द चुकीचा होईल, पण ज्या खेळीमेळीनी आणि जेवढ्या त्या अशा त्यांची जी इच्छा असते की हा नाही क्रिसमस आला, आपण आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, तेवढी मला भारतात असताना सुद्धा हल्ली अशी जाणवत नाही. म्हणजे ते किंवा एक जस्ट अनदर थिंग असं ते दिवाळी होऊन गेले असं मला कधी कधी वाटतं. हा तुम्हाला पण हा असा फरक जाणवतो का, की इकडे ठीक आहे क्रिसमस ते सेलिब्रेट करतील, इस्टर सेलिब्रेट करतील, पण ते ज्या आत्मीयतेने करतात, आत्मीयता ही दिस इज द राईट वर्ड, तसा आपल्याकडे नाही होत असं तुम्हाला वाटतं का? असं मला वाटतं की तसं होत चाललंय गावात सुद्धा. अगदी तरी गावात मला वाटतं थोड्याफार प्रमाणात तरी अजूनही असेल. म्हणजे मला जस्ट एक उदाहरण द्यायचं तर, पूर्वी जेव्हा दसरा असायचा तर तेव्हा सगळे घरी यायचे सोनं द्यायला. माझी आई शिक्षिका असल्यामुळे की नाही मॅडमना भेटायचं आहे,
आणि अशी म्हणजे आपोआप ती फिरणं होत राहायचं एकमेकांकडे. पण आता ते तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे दिसत नाही असं मला वाटतं. ते इकडे मला इतर ख्रिश्चन्स मध्ये वगैरे यांच्यामध्ये दिसतं. तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं यातला, हा अक्षय तू बोल, माझा एक थॉट होता याच्यावरती की मे बी तुझ्याशी पण ते रिलेट होईल. लेट्स से मी असं म्हणेन की एक दोन गोष्टी असतात एका वर्किंग प्रोफेशनलच्या लाईफमध्ये. एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं आणि एक क्वालिटी ऑफ लिव्हिंग असतं. सो एक फेज असतो, लेट्स से 20 ते 35 या एज ग्रुपमध्ये. सो तिकडे आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कडे खूप लक्ष देतो की हाऊ मच आर वी अर्न. पण जसं जसं आपण पुढे जातो किंवा प्रॉब्ली भारताच्या बाहेर येतो, तिकडे क्वालिटी ऑफ लाईफचा खूप इम्पॉर्टन्स आहे की इट डझंट मीन की तुम्हाला जास्ती कमवायचे, तुम्ही तेवढंच काम करताय, तुमच्या स्किलच्या बेसिसवरती तुम्हाला रेन्युमरेशन असतं, तुम्हाला फॅमिलीला द्यायला वेळ मिळतो, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला, स्पोर्ट्सला अशा गोष्टी करता येतात. पण हे भारतामध्ये अजून तो फेज अजून आलेला नाहीये असं मला वाटतं की यू आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सगळे पैसे खूप कमवत आहेत, स्पेशली 2000 नंतर IT बूम मुळे खूप पैसा आलाय सगळीकडे, बट तो खर्च करायला वेळ तो कुठेतरी मागे पडतो आणि म्हणून या गोष्टींकडे मग दुर्लक्ष होतं, जो इकडे नाही होत, कारण इथे लोक फॅमिलीकडे, क्वालिटी ऑफ लाईफ कडे जास्ती लक्ष देतात. गुड पॉइंट. अक्षय, मला असं म्हणायचं होतं की इंडियामध्ये जसं ह्यांच्या कल्चरमध्ये इतके फेस्टिवल्स नाहीये दे लुक फॉरवर्ड टू. म्हणजे असं वर्षातून 1 or 2 मॅक्स. म्हणून ते लुक फॉरवर्ड टू इट की आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे आणि देवासाठी ते सेलिब्रेट करायचं. इंडियामध्ये मला असं एक फॅक्टर असा आहे की वी हॅव सो मेनी फेस्टिवल्स टू सेलिब्रेट, आणि मग ते इव्हेंच्युअली असं होऊन जातं की बिकॉज वी हॅव टू मेनी टू सेलिब्रेट, सो वी सेलिब्रेट, म्हणजे ते असं सेलिब्रेशन झालंय इन्स्टेड ऑफ डिवोशन टुवर्ड्स गॉड. तर ते तसं ती आपण देवासाठी काय करतोय ह्याची भावना कमी होऊन आपण लोक एकत्र येतोय, आपण युनिटी करून मजा मस्ती करतोय. त्या कारणामुळे आय थिंक ती फिलिंग येते असं मला वाटतं. आणि ऑल्सो की त्या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण फेस्टिवल सेलिब्रेट करत असतो, त्या सिच्युएशन मध्ये तो फिअर नसतो. जसं आपण आधी डिस्कस केलं की आपण तेव्हाच देवाला आठवतो जेव्हा आपल्यामध्ये काही फिअर ऑफ अननोन आहे त्या पॉइंटला. तर त्या सेलिब्रेशन मध्ये आपण खुश असतो. सो तो फिअर आपल्यामध्ये नाहीये म्हणून आपण तसं आठवत नसतो आपल्या मनापासून. आणि असं कमिंग डाऊन टू अवर मटेरियलिस्टिक वर्ल्ड, आपण एक असा स्लाइटली लिवे काढलाय. म्हणजे जर आपण आता असं म्हणू की आपल्या मेंटल पीस साठी आपण देवाची आठवण काढतो एकट्यामध्ये, तर आपण आत्ताच्या याच्यामध्ये असं केलं की आपण मेडिटेशन करतो आणि आपण तिकडे थोडासा फोकस डायव्हर्ट केलाय. सो ते असं छोटस स्लाइट लिवे आहे ज्याच्यानी आपण अवॉइड करतोय आणि त्याच्यानी ही फिलिंग अशी निर्माण होते. इव्हन मी तर पुढे ह्या पॉइंटला घेऊन असंही म्हणून की ते अगदी सेलिब्रेशन सुद्धा न राहता फोटो ऑपच झालाय. नाही, मला एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं की डिवोशन तर जाऊ दे, फक्त ते सेलिब्रेशन तरी इव्हन होत आहे का की एक्झॅक्टली की फोटो ऑप होत आहे. दिवाळीचा कपडे घालून फोटो टाकला की दिवाळी झाली, दिवाळी होत. आणि ज्या वेनी आपले फेस्टिवल्स किंवा जे काही फेस्टिवल्स आपण सेलिब्रेट करत होते मार्केट केले जातात, त्याचा थेट संबंध, त्याच्यामुळे त्यातलं जे मेन पार्ट होता की त्याच्यामुळे आपण येऊन सेलिब्रेट करायचो, बॅन क्रॅकर्स, तो पार्ट किंवा अक्षय म्हणतो ते पण की इतके फेस्टिवल्स आहे, प्रत्येक रिजनचे त्यांचे वेगळे फेस्टिवल्स असतात, आपले मेन फेस्टिवल्स इतके असतात. आणि पहिले असं असायचं की ते काही ठळक फेस्टिवल्स होते जेव्हा आपण आपल्या दूरच्या फॅमिलीला भेटायला जायचो, किंवा आपल्याला नवीन कपडे घ्यायचे, किंवा आपल्याकडे चांगलं गोडा, तर तो गेलाय आता पार्ट. आपल्याला
कुठलं ओकेजन Approve नाही केलंय लागत आता. नवीन वस्तू विकत घेण्यासाठी, वेगळ्या टाईपचं जेवण जेवण्यासाठी, किंवा मग सिंगल चाइल्ड किंवा 2 चाइल्ड असल्यामुळे वाटेल तेवढे फटाके घेऊन मिळणार, वाटेल तेवढ्या गोष्टी घेऊन मिळणार. त्याच्यामुळे त्यातला तो जो एलिमेंट होता की वी लुक फॉरवर्ड टू द फेस्टिवल्स. का बरं? कारण तेव्हाच त्या फेस्टिवललाच आपल्याला ती पर्टिक्युलर गोष्ट मिळणार असते. ती पण टोटली गेली आहे. कारण आज उठून तू तुझ्या आईला म्हटलं की मला आजच गुळाच्या पोळ्या खायच्या आहेत, तर तुला करून देईल असं नाही म्हणणार की नाही संक्रांतीलाच मिळतील फक्त. म्हटलं की नाही आजच मला श्रीखंड खायचा आहे, तर अमुक ओकेजन साठी वाट बघ असं कधी तुझे आई वडील तुला म्हणणार नाही. म्हटलं की नाही आज मला नवीन कपडे घेऊन हवे, तर त्या दिवशी नाही घेऊन मिळणार पण तुला घेऊन देतील. तुझ्या वाढदिवसाची वाट नाही पाहणार ते किंवा सणासुदीची वाट नाही पाहणार. तर त्यातून पण जी एकच मला याच्यानं असं म्हणायचं होतं की मग असं म्हणणं योग्य होईल का? एक प्रश्न आहे ओपन एंडेड, की जसं जसं आपलं पॉप्युलेशन समृद्ध होत जाईल तसं तसं त्यांचं कुठलंही म्हणजे सेलिब्रेशन करणं किंवा ट्रॅडिशन्स कडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांना सेलिब्रेट करण्याचा दृष्टिकोन कमी कमी होत जाणार आहे याच्या पुढे. मला असं वाटतं हे सायक्लिकल आहे. आता आपण ज्या फेज मध्ये आहोत किंवा ज्या टर्न ऑफ इव्हेंट्स म्हणा किंवा व्हॉट एव्हर ज्याच्यामध्ये अडकलो आहे, त्या टर्न ऑफ इव्हेंट्सचा किंवा त्याचा रिस्पॉन्स टू ट्रेडिशन असा आहे. आणि कारण ते थोडंसं कर्मकांडाशी पण जोडलेलं होतं फिअर्सली, स्पेशली आपल्याला ते जाणवतं. त्यामुळे आपण हा आपला काय म्हणणार त्याला, आपण ऑपोजिट जाण्याचा जास्ती प्रयत्न करतो, कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली. त्याच्यामुळे पण आय थिंक तो रिबाउंड इफेक्ट नाही म्हणतात, उलट आहे ऍक्च्युली, की आपण त्याच्यापासून म्हणूनही ऍज अ रिस्पॉन्स टू आय डोंट नो व्हॉट किंवा काय म्हणतात त्याला रेझिस्टन्स टू व्हॉट एव्हर हॅज बीन हॅपनिंग अंटिल नाऊ, त्याच्या म्हणूनही आपण त्याच्या दूर चाललो आहे. काहीतरी आपल्याला पॉइंट प्रूव्ह करायचा ऍज अ जनरेशन म्हणा, किंवा लाईक खूप बारीक एलिमेंट ह्याचा पण आहे असं मला वाटतं, की आपण प्राऊड फील करतो हे म्हणण्यामध्ये की नाही मी एथिस्ट आहे, लाईक सम ऑफ अस. किंवा मग जे आपले मला ह्याच्यामध्ये खूप प्राऊड फील होतो म्हणायला की नाही हे कर्मकांड मी पाळत नाही, जे माझी आई किंवा वडील पाळतात, किंवा त्यांनी आम्हाला सांगायचा पण प्रयत्न केला असेल की अमुक गोष्टी असतात ज्या नाही बरं आमच्याकडे या चालायच्या नाही पण आता आमच्याकडे चालतात. त्याच्यामध्ये आपल्याला लाईक वी टेक प्राईड इन इट, की बघा मागची सोसायटी कशी अशी होती आणि आपण कसे प्रोग्रेसिव्ह आहोत. तर त्याचा पण लाईक इट इज अ रिस्पॉन्स टू दॅट ॲज वेल आय थिंक. तर मग त्याच्यावरती माझा थॉट असा आहे की जसं तू म्हटली की आपण असं ब्रॉड होत चाललोय, आपण नवीन गोष्टी आपल्या म्हणजे असं वी आर स्टार्टिंग टू इनटेक असं नवीन गोष्टी, आणि मग आपण ते बॉर्डर्स किंवा बाउंड्रीज होत्या त्या आपण मोठ्या करत चाललोय. तर मग जसं तू म्हटली की या सायकल आहे, तर त्याच्यावरती मला असं वाटत नाही की, कारण की आपण ज्या गोष्टी होत्या त्या आपण त्याच्या बाउंड्रीज ज्या होत्या त्या मोठ्या करतोय, सो आपण परत त्या बाउंड्रीज छोट्या करणार अशी फिलिंग नाही येत मला पुढे जाऊन. पण तू कोणता टाइम स्लॉट बघतोय ते पण बघ. मला ऍक्च्युली हाच क्वेश्चन करावा असं वाटतं इनिशियली, की आपण ब्रॉड करत चाललोय असं खरंच तुम्हाला वाटतंय का? पहिली गोष्ट का मी हे म्हणतोय, कारण पूर्वी कदाचित जो देवारा असेल तो आता फेसबुक झालाय. दुसरी गोष्ट कसं आहे की बिकॉज स्पेशली आपला मेजॉरिटी ऑफ आर इन्फॉर्मेशन, नॉट नॉलेज, इन्फॉर्मेशन ही ऑनलाईन येते. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल आणि सगळ्या प्रकारे ज्याचे सगळे अल्गोरिदम्सच याच्यासाठी बिल्टअप आहेत की ते तुला असंच दाखवणार जे तुला आवडतं. बरोबर. म्हणजे कदाचित जेव्हा ऑनलाईन विश्व नव्हतं तेव्हा कदाचित शक्यता होती तुम्हाला ऍक्च्युली ब्रॉड व्हायची. आता तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायला लागतील, म्हणजे जरी सगळं ऍट द टिप ऑफ युअर फिंगर्स असेल. खरंच असं आपण मी तर म्हणजे आपण नॅरो होत चाललोय उलट जास्त म्हणजे फेसबुक वरती बघ ना, जर आपण खरंच असे ब्रॉड होत असतो तर ज्या प्रकारे आता सगळं रॅडिकलायझेशन केलं जातं वोटसाठी आणि याच्यासाठी ते शक्यच झालं नसतं. ऑफ द वर्स्ट सॅम्पल घेतलाय तू अनालाइज करायला मी म्हणेन.
नाही मी जनरली म्हणतो म्हणजे नाही म्हणजे जे आपले त्याच्यात सोर्सेस मी आहे तू जे म्हणतो आहे ते खरं आहे, कारण कुठल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ते खरं आहे मला असं वाटतं, कारण आपण जी डोळ्यासमोर सॅम्पल साईज घेतलाय किंवा ज्या लोकांचा विचार करून तू हा प्रश्न मांडतो आहे. नाही मी कुठल्याही लोकांचं वगैरे म्हणतच नाही, एक जनरल कुठलाही तू सॅम्पल सेट घे जगातला की जे ऑनलाईन कनेक्टेड आहे, तर त्यांचे जे ते नाही मला हे म्हणायचं आहे की त्यांचा जो मेन इनपुट सोर्स आहे जो आहे फेसबुक, व्हॉट्सअप किंवा ह्या सगळ्या गोष्टी, त्याचे अल्गोरिदम्सच मुळात याच्यासाठी बिल्ट आहेत की त्यांनी तुम्हाला त्याच गोष्टी कन्फर्मेशन बायस इज लाईक फाउंडिंग प्रिन्सिपल ऑफ ऑल दीज अल्गोरिदम्स. हे माझ्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत होतं की मला जर दुसरं काय बघायचं असेल की एवढं कशाला, अगदी फेसबुकवर सुद्धा तुमचे 1000 मित्र असतात पण तुम्हाला फक्त 15 ते 20 लोकांचीच पोस्ट दिसतात, असं का? मला आय एम जस्ट टॉकिंग अबाउट द सिस्टीम अराउंड अस. आम्ही लोकांबद्दल नाही बोलत की असं असताना उलट ब्रॉड होऊ शकेल का खरंच, अनलेस यू आर ऍक्च्युअली टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स. मी त्याला ना माझ्या म्हणजे मी कोणत्या एक्झाम्पलला डोळ्यासमोर घेऊन बोलते आहे किंवा मी कोणत्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये बोलत होती ते इज तू आज तू सद्गुरूचं इंटरनॅशनल फॉलोईंग बघ किंवा गौड गोपालदास त्याचं तू जे परदेशातले लोक आहेत ज्यांचा इंडिकशी काहीही संबंध नव्हता, त्यांचं जर का तू बघितलं तर ते अशा म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम त्यांची स्टोरी अशी राहील की आय वॉज रेज्ड अ ख्रिश्चन बट देन आय लाईक चेंज्ड माय थॉट प्रोसेस किंवा मी दुसऱ्या स्कूल ऑफ थॉटला हे दिलं आणि मग मला हा मिळाला धर्म नाही, मला हा स्कूल ऑफ थॉट मिळाला, तो स्कूल ऑफ थॉट मिळाला, असं ब्रॉडली तुझं त्यांचं राहिलं स्टोरी. दे से दे आर रेज्ड ख्रिश्चन, त्यांच्यासाठी खूपच एक काळी रेघ असते, दगडावरची रेघ असते की तुम्ही जर बिलीव्ह करत असाल येशूमध्ये तरच तुम्ही आहात, तुमचं अस्तित्व आहे किंवा तुम्हाला डेथ नंतर हे मिळणार, जर तुम्ही नाही तर तुमचं अस्तित्वावरच त्यांचा प्रश्न असतो. म्हणून त्यांना हे पण सांगितलं की इफ यू कन्वर्ट तरी सुद्धा तुम्हाला सॅल्वेशन है ना, सोल हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो. अशा हाऊसहोल्ड मध्ये किंवा अशा सोसायटीमध्ये रेज झालेले लोक जेव्हा फक्त इंटरनेटच्या माध्यमातून पहिल्यांदा आणि अजून स्वतःहून रिसर्च करून वगैरे वगैरे ती थॉट प्रोसेस सोडू शकतात आणि अजून कुठली तरी अशा ठिकाणी येऊ शकतात की ओके आपण इथे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे आणि त्यांना तो पटायला लागतो. पटायला जरी नाही लागला तरी त्यांचा संकुचित जो थॉट आहे तो जातो. मी या ह्याच्यामधून म्हणत होती की ते आज असं झालं आहे की मग नाऊ यू डोंट हॅव टू बी बॉर्न ॲज अ हिंदू ऑर बॉर्न इन इंडिया टू बिलीव्ह दॅट. म्हणजे ते त्यांच्या परीने त्या कन्क्लुजनला पोहोचतात. आपण कसं आपण बिकॉज वी आर रेज्ड लाईक दॅट आपला तो पर्स्पेक्टिव्ह आहे. नाही मी थोडा जास्त जनरलिस्ट तिथे आता म्हणत होतो. तुझ्या दृष्टीने असं तू म्हणत असशील की एका बिलीफ सिस्टीम मध्ये येऊन सुद्धा दुसरी बिलीफ सिस्टीम तुम्ही आत्मसात करत असाल तर देन दॅट इज ब्रॉडनिंग ऑफ युअर पर्स्पेक्टिव्ह. देन मे बी येस आय अग्री. पण आता परत असं असतं ना की आता जसं अगेन थोडं मी पॅरलच हा सब्जेक्ट आहे की आता जसं विगनिझम घे. विगनिझम हे तेवढेच फिअर्स असतात जेवढे इतर असतात. मग कसं काय ना ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह म्हणायचा, जिथे दुसऱ्याचा विचार ऐकून घ्यायला आणि याच्यासाठी स्पेस आहे, जिथे याच्यात जे म्हणतात ना की दिस इज अ सेफ एन्व्हायरमेंट, ती जर सेफ एन्व्हायरमेंटच कमी कमी होत असेल तर मग ब्रॉडनेस कसा काय म्हणायचा ना. नाही ऍक्च्युली इथे मी पण ऍड करू शकतो की जेव्हा असं जसं तू एक्झाम्पल दिला की एखादा वेगळ्या रिलिजियस थॉट्सनी ग्रो झालाय आणि तो दुसऱ्याला ट्राय करतोय, तर त्याच्या बघण्याचा असा पर्स्पेक्टिव्ह असतो की दुसरे लोक आर ऑल्सो ट्राईंग टू इन्फ्लुएन्स. बट मग ते असं होतं की जेव्हा ते ट्राय करतात दुसरी गोष्ट तर त्यांना तिसरी गोष्ट पण ट्राय करायला मिळते का, तर तिथे मी म्हणू शकतो की युअर ब्रॉडनिंग.
कारण की यू आर नॉट रिलाइंग ऑन वन पर्सन्स पर्स्पेक्टिव्ह. पण जर समजा एकातून जर तो दुसऱ्यात जातोय तर इट्स मोर ऑफ एन इन्फ्लुएन्सरी स्विच रॅदर दॅन ब्रॉडनिंग युअर पर्स्पेक्टिव्ह. जर एका ठिकाणीवरून जर तुला ऑप्शन मिळत आहेत की ओके इथून पुढे तुला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल आता ख्रिश्चन मुलगा रेस झालाय आणि मग एका सर्टन पॉइंट नंतर यू विल बी गेट सम बिट्स ऑफ हिंदुइझम, सम बिट्स ऑफ फॉर एक्झाम्पल मुस्लिम कल्चर, सम बिट्स ऑफ सिख कल्चर. तर त्या वेने मी म्हणेल की ऍटलिस्ट ठीक आहे त्याला तो ब्रॉड थॉट्स ऍटलिस्ट तो इनटेक करतोय. बट इफ इज स्विचिंग आय थिंक जर एक सेकंडच थॉट जर त्याला घ्यायचा असेल तर बेसिकली मी म्हणेल की तो स्विच करतोय किंवा मग तो इन्फ्लुएन्स होतोय. आय डोंट थिंक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह त्याला काय मिळतंय. पण जर त्याची लिमिटेशन असेल की तो एका गो मध्ये एवढं करू नाही शकत. लाईक पहिला स्विच केला मग परत त्यांनी अजून शोधलं आणि मग दुसरा स्विच केला. म्हणजे एका टाइमला सगळे स्विच हाच एक क्रायटेरिया आहे का? नाही एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय. स्विच म्हणजे स्विच मल्टिपल स्विचेस वन आफ्टर अनदर पण होऊ शकतात. नाही स्विच करायलाच नाही पाहिजे ऍक्च्युअली. जर तो स्विच करतोय देन ही इज नॉट ब्रॉडनिंग हिज स्कोप. ब्रॉडनिंग हिज स्कोप इज मोर ऑफ लर्निंग सम बिट्स ऑफ एव्हरीथिंग असं मला वाटतं. जर तो स्विच करतोय म्हणजे मग तो ब्रॉड नाही होत असं वाटतं. यू डोंट हॅव टू कन्वर्ट इनटू समथिंग, यू जस्ट हॅव टू नो दॅट. म्हणजे एक्झॅक्टली अशी फिलॉसॉफी आहे. इट इज नॉट नेसेसरी की मी ती फिलॉसॉफी फॉलोच केली पाहिजे. बट आय नो दॅट फिलॉसॉफी आणि मी ओरिजिनल माझी जी होती ती जर मला नाही पटत आय एम नॉट फॉलोईंग. जसं काही मला माहिती आहेत म्हणजे जगामध्ये की दे आर नॉन प्रॅक्टिसिंग मुस्लिम्स. सो दे डोंट प्रॅक्टिस इट बट दे आर मुस्लिम्स असं म्हणजे या टाईपचं. तसं मी अजून असं ऐकलं नाहीये की नॉन प्रॅक्टिसिंग हिंदू, कारण आपल्याला असे काही रेस्ट्रिक्शन्स नाहीये. पण आपण सगळे तसं पाहिलं तर मग नॉन प्रॅक्टिसिंग हिंदूच आहोत, कारण आपण कोणतं पण कर्मकांड नाही फॉलो करत जे आपल्या शास्त्रामध्ये. बट तरी नॉन प्रॅक्टिसिंग असा मी म्हणेन असं त्याला काही असं फॅसेटच नाही ना हिंदुइझम मध्ये की प्रॅक्टिसिंग आणि नॉन प्रॅक्टिसिंग. असं काही नाहीये की तू या जर 10 गोष्टी केल्या तरच तू हिंदू. करेक्ट. आपल्याला ही पण लिबर्टी आहे की वी कॅन क्रिटिसाइज द रिलिजन फ्रॉम इनसाइड. म्हणजे मी हिंदू राहूनच क्रिटिसाइज पण करू शकतो. इस्लाम मध्ये किंवा ख्रिश्चॅनिटी मध्ये नाही मिळत. सो ती लिबर्टी येते आपल्याला. बट बाकीकडे जास्ती रिजिड आहे. सो होतात कन्वर्ट होतात त्याच्यामधून. इट्स ऑल अबाउट नोईंग. बट असं नाही वाटत का की आपण आपला पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड करतो म्हणजे वी आर रीडिंग अबाउट एव्हरीथिंग बट वी आर नॉट फॉलोईंग एनिथिंग. म्हणजे वी बिकम अ जनरलिस्ट पण आपण कुठल्याच एका गोष्टीमध्ये स्पेशलिस्ट होत नाहीये. हा डेफिनेटली. इज इट गुड फॉर अ पर्सन्स काय म्हणतात स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट किंवा हिज ओव्हरऑल आयडियल? म्हणजे मला असं नाही वाटतं की मला एक खूप चांगला मिळाला, सगळ्यात चांगलाही म्हणता येईल, वन ऑफ द बेस्ट ऍडवाइस कशानेही म्हणजे भांबावून जाऊ नकोस किंवा घाबरून जायचं नाही आणि ऍट द सेम टाइम कशाच्याही असं पूर्ण आहारी पडायचं नाही. हा जो सॉर्ट ऑफ काय त्याला म्हणतात नको जाऊ म्हणजे थोडक्यात कायम तुझा बॅलन्स मेंटेन झाला पाहिजे, कुठल्याही साईडला नाही राहायला पाहिजे नेहमी. हा एक्झॅक्टली. त्याला मी एग्री करेल कम्प्लिटली की तिथे म्हणजे तो ज्याच्यावरती आपण डिस्कस करत होतो की पर्स्पेक्टिव्ह ब्रॉड आपण करतोय तर आय थिंक दॅट्स द राईट वे. असं डिसर्नमेंटचा एलिमेंट पाहिजे. बट ह्याच्यामध्ये असं पण आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं खरंच काय महत्व आहे आणि त्यातला जो डीप थॉट आहे तो त्याच्यामध्ये फार डीप मध्ये गेल्याशिवाय कळत नाही. सो लेट्स से आपल्याकडेच इफ यू आर नॉट प्रॅक्टिसिंग सम रिलिजियस प्रॅक्टिसेस किंवा तुम्ही देवाची तशी भक्ती करत नाही आहात, सो तुम्हाला ते कनेक्शन वाटणार नाही काही लेवलला. मे बी ते फक्त पर्सनल असेल, सुपरफिशियल असेल, जे आय डोंट नो तुम्ही जस्ट बनवताय, बट तरी ते यू फील समथिंग. तुमच्या बरोबर ते चमत्कार होत नाहीत जर तुम्ही त्या डीप माइंडसेटनी जात नसाल. पण तुम्ही जेव्हा जनरलिस्ट होता तेव्हा
यू बिकम व्हेरी प्रॅक्टिकल सॉर्ट ऑफ. तुम्ही चमत्कारांवरती विश्वास नाही ठेवत. इट बिकम्स लाईक एक इन्फॉर्मेशन आहे आणि रिझनिंगनी आपण त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो. असं नाही वाटत की आपण खूप प्रॅक्टिकल होतो त्या गोष्टींमध्ये जर आपण जनरलिस्ट राहतो. ऍक्च्युली जनरलिस्ट राहण्याचा अर्थ असा नाही की ते त्याचे टेस्ट न घेणं, यु नो, की जसं की आता जसं रामकृष्ण परमहंसांचं सांगतात की ते ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग त्या धर्माप्रमाणे राहिले होते. म्हणजे ते प्रॅक्टिसिंग मुस्लिम असताना ते गाय पण खायचे, किंवा प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन असताना इतर गोष्टी त्यांच्या त्याप्रमाणे करायचे. आणि त्यांचं म्हणणं हेच होतं की तसं तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ना. करेक्ट. सो जनरलिस्ट राहायला सुद्धा, जसं आता एक सिम्पल उदाहरण द्यायचं तर जसं आता याच्या वेगवेगळ्या यांचे मेडिटेशन किंवा ब्रीदिंग प्रॅक्टिसेस आहेत, तर ते म्हणतात की ऍटलिस्ट 40 दिवस करा आणि मग तुम्हाला बघा तुम्हाला काय फरक वाटतोय का. आय थिंक ओपननेस इज ऍक्च्युली ट्राईंग दॅट फॉर 40 days. आणि मग तुमच्या हातात आहे ना, तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला बरं, सी अल्टिमेटली इट इज ऑल अबाउट तुम्हाला स्वतःला आनंद मिळाला पाहिजे, बरोबर. त्यातनं तुम्हाला मिळत असेल तर तसंच करावं, त्याला काय बंधन काहीच नाही असं. पण एखाद्याचं जर डोप हिटच तो असेल जाणून घेणं सगळ्या गोष्टी है ना, म्हणजे नॉट इवन डीप डायव्हिंग इन एनी वन ऑफ इट, देन व्हॉट इज रॉंग इन इट ना. म्हणजे शेवटी काय आपल्याला तेच मिळवायचं आहे ना, एका डीप डायव्ह करून सुद्धा आपल्याला तेच मिळणार आहे, नाही मग मानसिक तो समाधान. त्या केसमध्ये मग तो ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह नाही गेन करत आहे, मग तो असं स्विच करतोय, मग एका गोष्टीमधून दुसऱ्या गोष्टीच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये असं होतं. म्हणजे ज्या ब्रांच मधून आपण हे डिस्कस करत होतो की ऍज अ सोसायटी आपण ब्रॉड होतोय का, तर जर मग असं जर आपण केलं जसं तू म्हटला, तर त्या केसमध्ये जर तो एकच गोष्ट फॉलो करत राहिला जस्ट फॉर हिज ओन हॅपीनेस, तर मग तशीच आपली आधीची सोसायटी होती फॉर एक्झाम्पल, की आपण ते करत होतो आणि ते करत आलोय आतापर्यंत. आणि आता आपण इतकं ओपन आहे की आपण वेगळ्या गोष्टी ट्राय करतो, म्हणून आता आपण म्हणू शकतो की आपण एक फंडामेंटल डिफरन्स असा असेल ना की यात तुम्ही इट विल बी अ चॉईस की हा मला आता हे असं करायचंय, असं नाही की हे मला असं सांगितलं होतं म्हणून मी करतोय. अनुभूती घेतल्यानंतर ते काहीतरी करणं म्हटलं तर केलंच पाहिजे असंही नाही अगेन. बट तुम्हाला सर्टन अमाऊंट ऑफ एक काय म्हणतात तुमच्या ज्ञानात एक काहीतरी कॉन्टेंट हवा, एक क्वालिटी हवी की तुम्हाला त्या पॉइंट नंतर यू कॅन मेक अ चॉईस. बट देन चॉईस करणं गरजेचं आहे का? हा करेक्ट, माझाही हाच पॉइंट. हा, चॉईस करणं हे गरजेचं नसलं पाहिजे. इफ यू आर मेकिंग अ चॉईस दॅट मीन्स की तू ते स्विच वाला फॅक्टर येतो इकडे, कारण की मग तू एक गोष्ट मागे सोडून दुसरी गोष्ट एक्सेप्ट करायला तुझा माइंडसेट होतोय. ब्रॉडनिंग या कॉन्सेप्ट मध्ये स्विच नाही होते, यू आर एक्सेप्टिंग एव्हरीथिंग बट यू आर नॉट डेडिकेटेड टू दॅट वन थिंग, असं मला वाटतं. आणि असं ऍज अ सोसायटी ऍज अ होल करंट पॉइंट मध्ये असं मला बरेच लोक दिसतात की विच फॉलो द ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ ब्रॉडनिंग, जसं मी आतापर्यंत म्हटलं की दे आर ओपन टू एव्हरीथिंग बट दे आर नॉट लिव्हिंग देअर थॉट्स बिहाइंड अँड फॉलोइंग अ न्यू थॉट. हा, तर तसं कम्प्लिटली नवीन थॉट प्रॉब्ली येणार नाही, पण तुमचा जो जुना थॉट आहे आणि जो नवीन थॉट आहे त्याचं इव्होल्युशन काहीतरी होईल. हा, किंवा त्याचं रिफाईंड व्हर्जन तुम्ही फॉलो करताय. म्हणजे इट्स लाईक की तुम्हाला माहिती आहे की 10 रस्ते आहेत, हे 10 रस्ते तिकडे जाणार आहेत, ठीक आहे. मग तुमचा जो आधी होता रस्ता तो पण जर तुम्हाला वाटलं की इतरांना काही त्रास न देता चाललेला आहे, चालू दे. ऍट द सेम टाइम एक्नॉलेजिंग की हे इतर पण 10 रस्ते आहेत, तर एकाच वेळी 10 रस्त्यांवर तर नाही ना जाणं शक्य. कारण ते नसेल तर मला एक साधारणसा असा एक सिनारिओ डोळ्यासमोर आला की एखादा व्यक्ती असे स्विचेस करत असताना किंवा सगळ्याबद्दलचं लर्निंग करत असताना एखादा पार्ट चूज करतो आणि त्याच्यात डीप डाईव्ह करतो, आणि ऍट वन पॉइंट इन टाइम काहीतरी होतं आणि त्याचं बिलीफ सिस्टीम हलून जातं.
की ज्याच्यामध्ये तू इतकी वर्ष इन्व्हेस्टेड होता त्याच्यातनं दॅट टर्न्स ऑन टू हिम or her, right? मग काय? So if you go that far, would you be able to return from there? एक्झॅक्टली, चांगला पॉइंट आहे. नाही, यात परत तोच भाग राहतो ना की तुम्ही बार्टर म्हणून गेलेला आहात का जायचं म्हणून गेलेला आहात. प्लेइंग जस्ट फॉर द सेक ऑफ इट. खेळायचं म्हणून खेळायचंय, नाही तसं नाही, खेळण्याचा आनंद घ्यायचा. हा, पण मग तू डीप हारणं जिंकणं काय आपल्या हातात नाही असं. हा, मग आय थिंक त्या केसमध्ये मग तो तेवढा इन्व्हॉल्व्ह नाही होणार. पण मग सगळेच लोक असा विचार करायला लागले तर मला नाही वाटत असं. आपण सगळ्या पाच बद्दल विचार करताना सुद्धा एका कुठल्या पाथ मध्ये डीप डाईव्ह करू शकतो. ते तुमच्यावर डिपेंड करत. आय थिंक आपण ब्रॉडनिंग आणि स्विचला खूप जास्त लाईक ग्रॅमॅटिकल आपण त्याला घेऊन चाललोय किंवा मग एकच त्याला टोन आपण सेट केला आहे. आय थिंक पण वेग लाईन आहे ब्रॉडनिंग आणि स्विचिंग मध्ये. कारण जर एक आपण विचार करून आता आपण काय केलं की ब्रॉडनिंग i.e. गुड, स्विच i.e. बॅड अशा सॉर्ट ऑफ टोन सेट केला गेला नकळत. मे बी त्या शब्दांचा अर्थ तसा आहे म्हणून. कारण एक आपण असा विचार करायला पाहिजे की जर तू एक स्केल घेतलीस की म्हणजे तुझी एक्स ऍक्सिस घेतलीस तर तुझ्या जे मीडियन असेल मधले जे केसेस असतील जिथे दोन्ही बॅलन्स असेल की तू सगळं ट्राय करतेस आणि प्लस एका याच्यामध्ये डीप डाईव्ह चालू आहे बट यू आर स्टील इन द इक्विलिब्रियम. पण जे डिस्कशन होतं ते नेहमी एक्स्ट्रीम्स बद्दलच होतं, राईट? सो पॉइंट बिंग की इफ यू गो एक्स्ट्रीम टू द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम टू द नेगेटिव्ह मग काय होणार? So if you deep dive extreme to a point from where you can't return, मग काय? तिथे जर तुझी सिस्टीम ब्रेक झाली तर काय? इक्विलिब्रियमला इज ऑल गुड ओनली ना. म्हणजे सगळेजण ती सिस्टम जर का ब्रेक होते आहे तर ती अगेन तुम्ही काय विचार करून करो. मी फक्त हे समजून घेतो की तू असं म्हणतोयस की एखादा माणूस एखाद्या रिलिजन मध्ये किंवा त्याच्या थॉट प्रोसेस मध्ये डीप गेलाय अँड तो एवढा डीप जातो टू अ पॉइंट दॅट ही कॅनॉट कम बॅक. का म्हणजे त्याचं काहीतरी तो असं काहीतरी फेस करतो की त्याला वाटतं अरे इथे राहायचंच नाही. करेक्ट, असं म्हणतोयस तू? करेक्ट. तुझ्याकडे काही टँजिबल एक्झाम्पल आहे? ऍक्च्युअली लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर सायंटॉलॉजी ह्या रिलिजन बद्दलचे एक्झाम्पल घेणार. म्हणजे तो एक पाथ मध्ये एक्स्ट्रीम डीप डाईव्ह केल्यानंतर लोकांचे बिलीफ सिस्टम एकदम चेंज झालेत की नाही हे जे चाललंय ते चुकीचं आहे. देन दे कन्फर्म टू नथिंग. तर मग त्या सिस्टम मध्ये तर मग तेच आहे की जर तू अशी सिस्टम घेतो आहे की जी पहिलेपासून फ्लॉड आहे पण until and unless त्याच्यामध्ये इक्वल लाईक सम अमाऊंट ऑफ टाइम हॅज बीन स्पेंड बाय सर्टन नंबर ऑफ पीपल किंवा त्याचे सगळे फॅसेट्स उघडे होईपर्यंत तेवढा काळ जाऊ द्यावा लागला तर ती द सिस्टम वॉज ऑलवेज ब्रेकेबल. इट वॉज जस्ट अ मॅटर ऑफ वेन असं म्हणेन मी. थोडक्यात फॉर एक्झाम्पल सपोज ज्या टेररिस्ट लोकांचं ब्रेन वॉश केलं जातं एक गोष्ट सांगून दॅट इज दॅट. म्हणजे तुम्हाला एवढं डीप घेऊन जातात की तुम्हाला एक वेगळंच मिनिंग इंटरप्रिट होतं. बरोबर. हा, एक्झॅक्टली. व्हेन यू फिनिश दॅट तुम्हाला हे कळतं की अरे दिस वॉज नथिंग बट इट इज टू लेट. हा, यू बिकम झिरो ऍट दॅट पॉइंट. तर मग पण या सिच्युएशन मध्ये अगेन हे कुणाला सुरुवातीला कळणारच नाही की इट इज राईट ऑर रॉंग. देवेंद्र गेला का? हा, देवेंद्र आय थिंक परत जॉईन करेल. सुरुवातीला कुणालाच कळणार नाही की इज दिस राईट ऑर रॉंग. उलट ते अडव्होकेट बनतील त्याचे. करेक्ट. पण मग या वेळेस आपल्याला असा कोणी एक गायडिंग लाईट लागत नाही का हू वी टर्न टू? पण मला एक गोष्ट सांग, जर तू म्हणतो की गायडिंग लाईट आहे पण जर तुझा थॉट प्रोसेस घेतला की तुझं असं आहे की तू पहिले सगळ्याला क्वेश्चन करून पाहिजे जर तुझ्या ते सारासार बुद्धीला जर पटलं, लॉजिकली पटलं तरच तू, बट स्टील यू विल सेकंड गेस दॅट ऑल्सो, राईट?
तर मग तुला गायडिंग लाईट आला जरी, वैभव तुझ्याशी तुला म्हणते मी की तुला जर गायडिंग लाईट आला जरी, तरी तू त्या गायडिंग लाईट वर विश्वास ठेवायला किती वेळ घेशील? तुला काय वाटतं की तो गायडिंग लाईटच आहे आणि तो आपल्याला गाईडच करणार आहे ह्या कॉन्क्लुजन पर्यंत? भले तुझ्या आजूबाजूला सांगत राहिली की नाही, तू लाईक तुला त्या ह्याच्यापर्यंत पोहोचायला किती तुला वाटतं, तुला कव्हर करायला जस्ट असं? नाही, मला कळालं प्रश्न. गायडिंग लाईट मी या सेन्स मध्ये म्हणतोय की एक गुरु. हा, पण तेच अगेन दॅट पॉइंट, तू कसा विश्वास ठेवणार? तुला कसं कळणार की हा माणूस आहे किंवा हा नाहीये? सो मला असं नेहमी वाटतं की तुम्ही तुमचं एक जसं फिजिकल स्ट्रक्चर आहे तसं एक मेंटल आणि एक इमोशनल स्ट्रक्चर पण असतं आपलं. आपण बनवलेलं असतं एक, आणि आपले काहीतरी विचार असतात त्याच्याने ते बनलेलं असतं, आणि आपण खूप ठाम असतो त्या गोष्टीवरती. बट एक अशी थिअरी असते, एक असा थॉट असतो, एक असा एक विचार करायला लावलेलं एक वाक्य असतं आपल्याला, की जेव्हा एक समोरचा व्यक्ती ते आपल्याला मारतो विदाउट एनी थिंकिंग आणि विदाउट एनी थॉट ऑफ आवर ओन, आपण त्याच्यावरती विचार करतो. आणि हे एकदम एक्स्ट्रीमिस्ट मधल्या एक्स्ट्रीमिस्ट माणसाबरोबर पण होतं. फक्त त्या विचारात तेवढी, त्या प्रश्नात तेवढी ताकद पाहिजे की ही क्वेश्चन्स व्हॉट एव्हर युअर बिलीफ इज, आणि तुम्ही काय म्हणतात एकदम इमानदारीने त्याच्याकडे त्या प्रश्नाला उत्तर द्यायला गेलात, तुम्हाला हे कळतं की व्हॉट एव्हर युअर प्रीचिंग, व्हॉट एव्हर युअर थिंकिंग, हे जरी आपण त्याला नाही बोललो तरी आपल्याला स्वतःला कळतं की आपलं चुकतंय कुठेतरी ते. सो त्या माणसामध्ये ती ताकद असते की ही स्टार्ट्स टू इन्फ्लुएन्स यू इन सच अ वे की तुम्ही क्वेश्चन करायला लागता जे तुम्ही करताय. खूप लॉजिकल क्वेश्चन असतात ते, आणि ते आपल्याला फक्त काय म्हणतात विचार करायला लावतात ते प्रश्न. सो असं माझ्या बरोबर एक दोनदा झालंय, बट नॉट ऑलवेज. सो मला असं वाटतं की ती व्यक्तीच ते करू शकते. किंवा असं काहीतरी असतं, कुठेतरी आपण काहीतरी वाचतो आणि ते आपल्याला असं हिट होतं की अरे पॉइंट आहे याच्यामध्ये, पॉज करायला भाग पडतो. हा. तुला काय वाटतं अक्षयच्यावर? नाही, असं मी रिलेट करतोय की हाऊ, म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो की आपली सोसायटी तशी खरंच त्यावेळी ब्रॉड होते का, तर आय थिंक होते. कारण की असं इफ यू कम्पेअर प्रेझेंट टू द पास्ट, लोक तेवढे फ्री नव्हते ह्या गोष्टीबद्दल विचार करण्यासाठी किंवा हे स्टेप्स घेण्यासाठी. थोडक्यात लिबर्टी ऑफ थॉट म्हणायचंय तुला? हा, लिबर्टी ऑफ थॉट पण नव्हती, कारण की थॉट्स वर ऑलवेज असं सांगितले जात होते. दे वर नॉट ऍक्च्युअली थॉट्स, पर्सनल थॉट्स. तर आय थिंक त्यावेळी डेफिनेटली आपण ब्रॉड होतोय. तसं तर आपण सगळ्या जगाला प्रॉब्ली एका पॉइंट, प्रत्येक जणाचं वेगळं इंटरप्रिटेशन होतं, पण असं वाटत नाही का की प्रत्येक जण जर आपलं इंटरप्रिटेशन इम्प्लिमेंट करायला लागला तर केओस असेल? पण तर नेहमीच एक्झिस्टंट आहे ना, केओस तर इज कॉन्स्टंट. हा, एक्झॅक्टली. केओस ऑलरेडी केओस आहे, बट तो एक हार्मोनियस पद्धतीने आहे सोसायटीमध्ये, किंवा आतापर्यंत राहिलेला आहे असं मला वाटलं, स्पेशली प्रॉब्ली इंडियन सोसायटीमध्ये. कारण तो केओस वॉज सॉर्ट ऑफ आपल्याला डेव्हलपमेंट कडे घेऊन जात होता. नॉट नेसेसरीली. केओस चे नेगेटिव्ह इम्पॅक्ट नेहमी आपण असे कॅटेगराइज केलेत. सो फॉर एक्झाम्पल, असा इंडियाचा केओस आहे, त्याच्यामध्ये आपण असे कॅटेगराइज केलेत, डिफरंट वे ऑफ सॉल्विंग थिंग्स, डिफरंट वे ऑफ बुलिंग पीपल फॉर एक्झाम्पल. आय थिंक तशा वे मध्ये आपण प्रत्येक गोष्टींना इन अ ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ऑफ केओस आपण कॅटेगराइज केलेत. बट इन जनरल केओस तर आहेच वेन यू लुक इट फ्रॉम अ थर्ड पार्टीज पर्स्पेक्टिव्ह. आणि तो प्रत्येक सिच्युएशन मध्ये किंवा प्रत्येक
वेगळ्या रिलिजन मध्ये, तो सगळीकडे तो पार्टचा केऑस डेफिनेटली आहे. फॉर एक्झाम्पल रेसिझम झाला, तो प्रत्येक याच्या गोष्टीमध्ये तो पार्ट, तो कॅटेगरी ऑफ केऑस तर डेफिनेटली आहे. पण एक माणूस जेव्हा बाहेरून बघतो एखाद्या सोसायटीकडे आणि त्यांनी त्या सोसायटीचं वर्किंग आणि सिस्टम कधी बघितलेली नाहीये, त्याला तो केऑसच वाटणार. हा, सो जेव्हा एक माणूस त्या सोसायटीमध्ये शिरतो आणि आतून बघण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला त्याची डेप्थ कळते. नाही, आता आपण जसं इंडियन्स आहोत, तरी आपण आपल्याकडे ती लिबर्टी ऑफ थॉट आता ह्या कंडिशनला आहे की आपण विचार करतोय की वी अग्री टू हॅव्हिंग कॅटेगरीज इन टू द इंडियन chaos of racism and other bullying chaos, for example. कॅटेगरीज इन द सेन्स म्हणजे इंडियाचा केऑस आपण एक पकडला आणि मग त्या केऑसच्या कॅटेगरीमध्ये समजा बुलिंग पकडलं, तर आपण जर तसं म्हटलं की ॲज अन इंडियन्स वी आर युनायटेड, बट वी आर ॲक्च्युअली नॉट. इट्स अ केऑस. ठीक आहे. मग त्या केऑस मध्ये का तो केऑस आहे, तर ह्या त्या कॅटेगरीज आहे बिकॉज दॅट केऑस एक्झिस्ट. ओके. हा, तर आता आपल्याकडे तो लिबर्टी ऑफ थॉट आहे की वी एक्सेप्ट दॅट इट एक्झिस्ट, जो आधी लोक त्याबद्दल विचार नव्हते करत. आणि तेव्हा आय डोंट थिंक आय अग्री, बट मे बी कोणाला अजून एलॅबोरेट करता येईल त्याच्यावरती, कारण मला कन्फ्युजन क्वेश्चन आहे. पण कन्फ्युज झाली ऍक्च्युली. काय होता आता टॉपिक? सॉरी, तो असं म्हणतोय की इंडियन सोसायटी किंवा कुठली पण सोसायटी हॅज ऑलवेज बीन इन केऑस, कारण प्रत्येक थॉट वेगळा आहे सोसायटीचा आणि दॅट लीड्स टू अ सर्टन अमाऊंट ऑफ केऑस इन द सोसायटी. सो आपली जी आता सोसायटी इथपर्यंत आली आहे ऍज कम्पेअर्ड टू पास्ट, सो प्रत्येक जणाकडे ती लिबर्टी ऑफ थॉट आहे आणि टू रेकॉग्नाइज इट ॲज अ केऑस असं म्हणायचं. लोकांना हे तरी कळतंय की तो केऑस होता आणि आहे किंवा जे काही आहे ते. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की केऑस कमी झालाय म्हणून? नाही, कमी नाही होत ना तो. इट हॅज बीन देअर, इट इज देअर, इट विल बी देअर, असं मला. वॉज इट लेस और मोर इन द पास्ट? ना, आय डोंट थिंक सो. नाही, आय वोंट अग्री. ऍक्च्युअली आय विल से द अदर वे अराउंड. इनफॅक्ट पूर्वी म्हणजे जरा आपण काही हजार वर्षाला जर मागे गेलो, म्हणजे तेव्हा तर जेव्हा एकच धर्म होता भारतात, इतर आलेही नव्हते, तर जी सगळी आपली भारतातली जी दर्शनं वगैरे जी आहेत 8-10, ही त्या काळातली आहेत. चर्वाक काय किंवा सुश्रुत काय, हे सगळे तेव्हा झालेले आहेत. करेक्ट. आणि तेव्हा तर ऍक्च्युली म्हणजे ऑफिशियल डिबेट वॉज हॉलमार्क आपल्या सोसायटीचा किंवा आपल्या धर्माचा, मी म्हणेन, जो इनफॅक्ट आता कमी होत चाललाय. करेक्ट. थोडक्यात केऑस वाढलाय इन द सेन्स की पास्ट पासून आतापर्यंत, कारण तुमच्याकडे बाकीच्या वेस्टर्न आयडियाज पण आल्या आहेत आणि तुम्ही काय होतं, आपण वेस्टर्न कन्सेप्ट इंडियन सोसायटीमध्ये लावायला जातो आणि खूप कमी अशी उदाहरणं आहेत जिकडे ते बसतं इंडियन सोसायटीमध्ये, पण मॅक्सिमम ठिकाणी ते नाही बसत आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट होतो तिकडे. सो जसं एक छोटस एक्झाम्पल म्हणजे लेट्स से इक्वॅलिटी. आता इक्वॅलिटी हा इंडियन कन्सेप्ट नाहीये. दिस कम्स फ्रॉम ग्रीस. सो इक्वॅलिटी ऑफ वुमेन ऍज कम्पेअर्ड टू मेन. इंडियन सोसायटीमध्ये ट्रेडिशनली बायकांचा एक रोल होता, पुरुषांचा एक रोल होता एका फॅमिलीमध्ये किंवा एका घरामध्ये, आणि जो चालत आला आणि विच वॉज व्हेरी सिमिलर आणि इक्विलिब्रियम. आता सती वगैरे या गोष्टी तर चुकीच्या होत्या, बट त्याच्या आधी ते सोडलं तर बाकी सगळं ठीक होतं. पण जेव्हा वेस्टर्न कन्सेप्ट इक्वॅलिटीचा येतो इंडियन सोसायटीमध्ये, आपण त्याला सगळ्याच प्लॅटफॉर्म मध्ये लावायला जातो की मेन अँड वुमेन हॅव इक्वल अपॉर्च्युनिटीज, आणि ते आयडियली इट्स फाईन. बट वेस्टर्न सोसायटीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होतं, तिकडे काय म्हणतात, बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स होते. सो त्याला तसंच्या तसं उचलून एका इंडियन फॅमिलीमध्ये नाही लावता येत, आणि इट डझंट वर्क दॅट वे. प्रॉब्लेम तिकडे त्याचा होतो कारण आपल्याला आपला इतिहास माहिती नाही. इतिहास
जो आता देवेंद्र म्हणाला 1000 वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो, ते जे दर्शन बद्दल तुला आय थिंक 6 बेसिक दर्शन आहे, स्कूल्स ऑफ थॉट किंवा स्कूल्स ऑफ लॉजिक. पण आज जर स्कूल ऑफ थॉट किंवा फिलॉसॉफी हे तुला सगळे वेस्टर्न किंवा ग्रीक मंडन मिश्रा आणि कोणामध्ये होते शंकराचार्य, त्याच्यामध्ये त्याची वाईफ होती ना जिनी क्वेश्चन पोज केला होता शंकराचार्य, राईट. तर ते दॅट वॉज डिबेटला काय म्हणतात माहिती नाही त्या दर्शनामध्ये. पण हा म्हणजे प्रत्येक स्कूल ऑफ थॉट जो होता त्याचे तुला काही ना काहीतरी सूत्र किंवा काही तुला सापडतील इफ यू गो बॅक. पण आता काही लोकांसाठी गोईंग बॅक पण ते इनव्हॅलिड मानतात त्याला, किती असं कंडिशनिंग झालं आहे आपल्या एका जनरेशनचं की ते नाही जात मागे. लाईक एव्हिडन्स असून सुद्धा, लेखी एव्हिडन्स आहे ह्याचा सगळ्याचा आपल्याकडे. पण सुरुवात नक्की कुठे, हाच मुळात प्रश्न असतो ना, की नक्की सुरुवात नाही. नासदीय सुक्तापर्यंत कोण जातं? नाही, नासदीय सुक्तापर्यंत जरी नाही गेलं तरी हे 6 दर्शन जे होते, जे कौटिल्य नीती होती, ज्याचा ओनली पार्ट ऑफ दॅट कुठला तरी एका वेस्टर्नरनी फेमस केला आणि आपण त्याला क्रेडिट देतो. पण तो जस्ट जर का त्यांनी जे पब्लिश केलं ते एक चॅप्टर होता, तर कौटिल्य पूर्ण पुस्तक आहे, अर्थशास्त्र. आणि ते फक्त अर्थशास्त्रामध्ये फक्त अर्थशास्त्र नाही, पूर्ण तुम्ही स्टेट कशी चालवायची त्याच्यामध्ये धडे आहेत. तर ते मायथॉलॉजिकल तर आहे नाही, ते एव्हिडन्सच आहे ना. एव्हिडन्स आहे, ते प्रॅक्टिकलच आहे ना. पण मला वाटतं की हे मागे जायला रिलक्टंट आहेत, मग मागे जाण्याचा हेतू काय हे क्लिअर व्हायला पाहिजे ना सगळ्यांना. हो, मागे जाण्याचा हेतू नॉस्टॅल्जिया म्हणा किंवा आमचं असं होतं तसा नाहीये. अपडेशन, नॉलेज अपडेशनच्या हिशोबाने जरी आपण पाहिलं की जर 6 दर्शनच घेऊन घे, त्या दर्शनापैकी आज आपल्याला वेस्टर्न कंट्रीज थ्रू काय उपलब्ध आहे ते संपूर्ण आहे का, की त्याच्यामध्ये भर करण्याची किंवा त्याला अपडेट करण्याची गरज आहे. अपडेट करण्याची गरज असेल तर आपल्याकडे ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे, ते रेलेव्हंट आहे का, असेल तर चुपचाप घ्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पर्सनल हे नका आणू, प्रेज्युडिस नका आणू. नसेल तर पुढे चला, कारण आपण पुढे चलतच आलोय. पण आपण हा कशावरून टॉपिक स्टार्ट केला ते नाही आठवत मला. नाही, पण मला जेन्युइन एक प्रश्न पडतो की आता या मुद्द्यावर असा की आज आपण इतकी प्रगती केली, आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहे मॉडर्न वर्ल्ड मध्ये, पण म्हणतोय मी, हा थॉट कोणालाच आला नाही भारतामध्ये. काय म्हणजे कुठला थॉट? हाच की मागे जावं आणि त्याच्यामध्ये जे काही रिलेव्हंट गोष्टी असतील त्याचं मॉडर्न डे वर्ल्ड मध्ये काय इम्प्लिमेंटेशन करता येईल ते करावं, असं थॉट कोणालाच आला नाही. मला यात ना एक कारण जे नेहमी वाटतं ना, की ज्या प्रकारे फंडामेंटलिझम हा पोर्ट्रे केला जातो आणि त्याला भीती घातली जाते, तर हिंदू धर्म किंवा तेव्हाची कल्चर म्हणू आपण, काय हिंदू कल्चर किंवा भारतीय कल्चर इज फंडामेंटली डिफरंट ऑन दिस पॉइंट. की जर तुम्ही खरंच जर फंडामेंटलिस्ट झालात तर इट इज व्हेरी व्हेरी लिबरल, विच इज नॉट द सेम विथ अदर्स. हो, पण ते आज प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाही, त्यामुळे कदाचित आपण असे मागे बहुतेक जातच नाही की नको आपण फंडामेंटलिस्ट नको यायला. त्या भीतीने आपण ते बघतच नाही की ऍक्च्युली आहे काय आपण तिथे लिहिलेलं. नाही, पण जेवढा अच्छा त्या भीतीने आपण जातच नाही. पण असे आलेत की रेबेल आपल्याकडे स्कॉलर्स सुद्धा की ज्यांनी केलेला आहे अभ्यास भरपूर त्या गोष्टींचा, पण कोणीच परसुएड करू शकलं नाहीये का काय, लाईक आय डोंट नो. त्याला आपण टॅबू बनवून ठेवला, कारण आपण त्याला पुराण मतवादी किंवा मग त्याला अकॅडमिक स्पेस मध्ये जागा ना मिळणं, त्याला कसं त्याच्या रिसर्चला फंडिंग नाही मिळणं, ही नंतर आलेली एक सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यावर सगळेजण विश्वास ठेवतीलच का, किंवा मग एव्हिडन्स असेल जरी
तरी तो ऍक्सेप्ट करण्याची लोकांमध्ये तयारी आहे का, इथपासूनच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. खूप न्यूरो सायंटिस्ट म्हणा किंवा जे सो कॉल्ड आजच्या जगामध्ये ज्यांना मॉडर्न आहेत, असे लोक स्वतःचा परीने अभ्यास करून पुस्तकं पब्लिश करतात आहे, पण त्याला स्पेस किती मिळते, हाऊ मच इट इज बिंग टॉक्ड अबाउट. कारण एक गोष्ट काय केली आहे की जसा तू फंडामेंटल प्रश्न विचारला गौरव, की तेवढी मागे जायची गरज आहे का, तर हा एक बेसिक डाऊटच आपल्या मनामध्ये निर्माण करून ठेवलाय की आपण ह्याच्यापेक्षा मागे गेलो म्हणजे आपण मागासलेले, किंवा मग आहे का, ते सायंटिफिक आहे का, सगळे प्रश्न निर्माण होतात ना मनामध्ये आपल्या. नाही ना, मुद्दा हा आहे की मागे जायला जरी विरोध नसेल लोकांचा, लोक एक्सेप्टिंग नसतील, तरी तिथे जाऊन शोधून अर्थातच ते जसं आहे तसं तर आपल्याला आज आणता येणार नाही, हे प्रॅक्टिकॅलिटी आहे. बरोबर, करेक्ट. जसं आहे तसं तर आपल्याला उचलून आज ते सगळ्यांची डोकी, तुम्ही सगळ्यांना वॅक्सिनेट करता येत नाही, तुम्ही सगळ्यांची डोकी कशी चेंज करणार, नाही होणार. पण मग त्याच्यातले जे काही प्रिन्सिपल्स असतील ते आजच्या जगामध्ये अप्लाय करण्यासाठी म्हणून आतापर्यंत कोणीच प्रयत्न केले नाही का, हा प्रश्न मला. आणि याच्यात एक भाग काय वाटतो माहिती का, की जो आपल्या कल्चरचा जो एक एजिलिटी हा एक जो महत्वाचा स्वभाव धर्म आहे, तो म्हणजे दुधारी तलवारी सारखा आहे, की एजिलिटीमुळे तुम्ही सॉर्ट ऑफ टिकून राहू शकता, हे खरं आहे. पण ऍट द सेम टाइम असं तुमचा विस्तारतावाद वगैरे अजिबातच नसतो. असा कुठे हा हेच नसतो की हे सगळ्यांनी हे वाचलं पाहिजे किंवा हे सगळ्यांपर्यंत हे पोहोचलं पाहिजे किंवा हे सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करा. तुम्हालाच जर झालं अशी समजा कधी इच्छा, तर तुम्ही कराल, तर हा कराल, हे आहे असं लिहिलेलं असं. वेरज इतर ठिकाणी कसं आहे की मुळातच जो धर्म विस्तार किंवा हा जो सगळा भाग आहे तो कधीच नसल्यामुळे तो दोन्ही प्रकारे काम आहे. त्याचं चांगल्या पण त्यामुळे गोष्टी होतात आणि त्याचबरोबर असं पण होतं की तेवढा तो काय त्याला म्हणता येईल की असं नाही म्हणतात की भारतात कधी क्रांती येत नाही. भारतीय समाज काय उत्क्रांत होत जातात, क्रांती कधी होत नाही भारतात. पण क्रांती झालेले समाज आहेत जे किंवा जे व्हायलंटली क्रांती ज्या समाजामध्ये बरोबर, हा भागच नाही याच्यात, तो वेगळाच विषय झाला. पण मग आपलं म्हणजे मुळातच स्वभावच असा आहे की आपल्याकडे क्रांती नाही होत, विच इज गुड. त्यात काय वाईट काहीच नाहीये, कारण इट इज मोर सस्टेनेबल, दॅट चेंज इज मोर सस्टेनेबल. हा पाहिलं स्पीचलेस. आपलं आपण कुठून चालू केलं होतं नाही, म्हणजे आपण जनरल सोसायटी करत आलो की असं कधी कधी वाटतं की हिस्ट्री ही प्रॉब्ली अशी फॅक्च्युअल नसून ती ओपिनियनिस्टिक आहे आता. सो प्रत्येक जण कसा इंटरप्रिट करतो हे त्यांनी वाचलेल्या गोष्टींवरती डिपेंड करतं. पण मला एक गोष्ट, गणितातले तत्व बदलतात का ओपिनियनमुळे? मला वाटलं की मला ग्रॅव्हिटी बिलीफ नाहीये, तरी ग्रॅव्हिटी विल नॉट सीज टू एक्झिस्ट, राईट? नाही, करेक्ट. काही जे तत्व आहेत त्यांना सायन्स हे फॅक्च्युअल आहे. सायन्स एव्हिडन्स बेस्ड आहे की द मोमेंट यू फाइंड कॉन्ट्ररी एव्हिडन्स लाईक फॉर अ सस्टेन पिरियड ऑफ टाइम तुमचं ते चेंज होतं. तशी सायन्स मध्ये करून ठेवली, राईट? ट्रायल एंड एरर करतो, एक्सपेरिमेंटेशन हे रिझल्ट मिळतात. पण जेव्हा आपण स्कूल्स ऑफ थॉट्स म्हणतो तेव्हा ते लागू होत नाही त्याच्याकडे, कारण प्रत्येक जण त्या गोष्टीकडे वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो. नाही, स्कूल ऑफ थॉट वॉज जस्ट अन एक्झाम्पल ह्याच्यासाठी की इंग्रजीमध्ये अमक्या गोष्टी आहेत ज्याला आपण स्कूल ऑफ थॉट म्हणतो, आणि त्याचा जर का तू रिजनल लँग्वेज मध्ये अनुवाद पाहिला तर तुला 6 दर्शनामध्ये मिळेल. त्याचं नंतरचं इंटरप्रिटेशन म्हणा किंवा त्याच्यावरचा अजून अभ्यास जो राहील तो देश, काल, परिस्थिती विशेष राहील. पण बेसिक स्कूल ऑफ थॉट डिबेट
विचार करणे, कन्क्लुजनला पोहोचणे, हे जे तत्व आहे हे थोडी चेंज होतात ना, हे म्हणते मी. म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन ह्यांचं जे काम आहे ते कुठल्याच युगात चेंज नाही होणार आहे ना. नाही. हा, ते मी फक्त त्या गोष्टींना आणायची हे करते आहे. जे सब्जेक्टिव्ह आहे त्या गोष्टींची गोष्ट नाही करत आहे. ते पर्सन टू पर्सन, काळ टू काळ चेंज. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या इंडियन हिस्ट्रीमध्ये होत्या ज्या आता रेलेव्हंट नसतील मे बी. फार कमी गोष्टी अशा असतील ज्या आताच्या सोसायटीला आपण लागू करू शकतो. तुला एक मी गंमत सांगते. आपलं गडबड, आमच्याकडे सुश्रुत संहिता लिहिलेली आहे असं म्हणून आपण त्या सुश्रुताला घेतलं आणि देवघरात बसवलं. ठीक आहे, त्याची पूजा केली. बाहेरच्या लोकांनी काय केलं, मॉडर्न जसं जसं जग चेंज होत गेलं तसं तसं त्याच्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिकल गोष्टी ते आणत गेले. तर आज कोण पुढे आहे मेडिसिन मध्ये? आपण पुढे आहोत कारण आपण सुश्रुताची पूजा करतो, की ते पुढे आहेत? हे अंतर जोपर्यंत ऍज अ इंडियन सोसायटी आपल्याला कळत नाही ना, काही घ्यायचं आमच्याकडे होतं म्हणायचं आणि देवघरात बसवायचं, हा आपल्या ह्याचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे मला असं वाटत. तुला म्हणजे ऑलमोस्ट लाईक अ वेव्ह नाही तुला वाटत की जेव्हा भरपूर अगदी आपण पीकला होतो असं म्हटलं जातं की आता हस्तिनापूर किंवा पाटलीपुत्र आणि या काळामध्ये, तर त्यानंतर इट्स प्रिटी मच लाईक की आता मग त्यानंतर आपण जास्तीत जास्त कदाचित लोक म्हणजे कर्मकांडाच्या मागे जायला लागली आणि आता परत आपण एकदा त्या दुसऱ्या ट्रफला आलोय की आता नाही आपण परत एकदा जास्त विज्ञानवादी राहिलं पाहिजे. So it will be like an ascent again maybe. हे आहे, पण हे तेच आहे. मग तुम्ही तेच ना, कालखंड कुठला तुम्ही याच्याबद्दल विचार करता आहे. एव्हरीथिंग इज सायक्लिकल. जर का तू तसा विचार केला तर युग कशाला म्हणतात आपल्याकडे? पण मला तेच म्हणून मुळात माझा प्रश्नच मी पहिला तो विचारला होता की मग हेतू काय? कारण आज असं तर झालेलं नाहीये की आपली प्रगती थांबली आहे. आजही इंडियन माइंड आपली स्वतःची स्पेस एजन्सी आहे, ते आणि ते इनोव्हेशन त्याच्यामध्ये करतायत आपापल्या. इंडियन माइंड आपल्याकडचं टेक आहे ते इथे जन्माला आलेलं आहे, तेही आपलंच आहे ना, तितकंच आहे. तर मग ते जर आपल्याला पुढे नेत आहे, आपल्याला मार्च पर्यंत नेलंय, अजून कुठे कुठे नेईल त्याच्या पुढे, तर मग हेतू काय मागे जाण्याचा? किंवा मागे जाऊन शोधण्याचा? कारण आता हे आत्ताच्या अवेलेबल रिसोर्सेस मध्ये पण जे शोधतायत आत्ताचे ग्रेट माइंड आपल्याकडचे, बाकीचे तर सोडूनच दे, इतर देशात, तर त्याच्यातनं पण फ्रुट्स मिळतात आहेत आपल्याला. आणि इव्हेंच्युअली आपल्याला काय आपले गोल्स आपल्या सोसायटीसाठीच आहेत, राईट, बेटरमेंटसाठी. नाही, ते म्हणजे ते असं आहे ना की जसे तुझे वेगवेगळे घट भरत जातात त्याप्रमाणे गरजा बदलत जातात. की एक प्रकारची परत एकदा पूर्णपणे समृद्धी आली की आता भौतिक सुख तर मिळालं, मग वाटायला लागतं ना की अरे मग आता आध्यात्मिक काय, खरंच काय आहे का? मग तिथे तो परत कदाचित शोध सुरू होईल की आता आपण तिथे कारण कसं आहे, भुकेल्या पोटी अध्यात्म होत नाही. बरोबर आहे, पण मग तोही विचार स्पन होईल की पुन्हा एकदा? हो, अर्थातच. आणि इथूनच होईल. मला असं वाटतं पण हे आयसोलेटेड नाही बघू शकत की इन द सेन्स दॅट जसं तू म्हणतोय की आज आपण आजचे जे अवेलेबल टूल्स आहेत ते वापरून आपण सायन्स मध्ये प्रगती आजच्या टर्म्स मध्ये मेजर करण्यालायक करतो आहे, तर त्या पर्टिक्युलर पॉइंटसाठी आपल्याला मागे जायची काहीच गरज नाही. कारण देर वॉज अ पॉइंट जेव्हा ते करून आपल्याला फायदा झाला असता, वी कुड हॅव बीन अहेड ऑफ द वर्ल्ड, बट वी मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी मल्टिपल टाइम्स. तर आज आपण जिथे आहोत, जे आजच्या मॉडर्न सेंचुरीमध्ये जे अवेलेबल ते युज करून आपण पुढे चाललो आहे सायन्सच्या दृष्टिकोनातून. पण सायन्स एक फॅसेट नाही आहे जेव्हा आपण जगाला बघतो किंवा जगण्यासाठी जे महत्वाचं आहे. बरोबर, मल्टिपल फॅसेट्स असतात, तर त्यांपैकी काही फॅसेट्स असे आहेत की जे मागे जाऊन आपल्याला मे बी हेल्पफुल असतील.
त्याचे तत्व ऑलरेडी मागे आहे जे आपण आता आजच्या याला वापरू शकतो. मला एक याच्यात पॉइंट ऍड बोलत असताना आपण जाणवला की जसं आता बाहेर म्हणाले तसंच ऍक्च्युली की बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर बऱ्याच ठिकाणी आपण ज्या प्रकारे हे सेगमेंटेशन बघतो की आयदर अध्यात्म किंवा हे की आयदर देवधर्म आणि त्याची काही हे आणि किंवा हे, भारताच्या बाबतीत ऍक्च्युली तसं कधीच राहिलं नाही. म्हणजे जे आपले 4 वेद अगदी पण म्हटलं, जे 4 वेद आहेत त्यामध्ये अथर्ववेद पण आहे, त्यामध्ये सामवेद पण आहे, धनुर्वेद पण आहे. म्हणजे जे अगदी धर्माच्या आणि आध्यात्मिक दृष्ट्याने सुद्धा जे म्हणजे इट इज मोर लाईक ऑलवेज एक बॅलन्स्ड हे राहिलेलं आहे की भौतिक सुख आणि हे दोन्ही, इट्स नॉट धिस ऑर दॅट. हे मला वाटतं पहिली गोष्ट आपण याचा हे लक्षात घेतलं पाहिजे की मागे जाण्याचा अर्थ असा नाही की त्याचसाठी आपण मागे जातोय, पण त्या इतर पण बऱ्याच गोष्टी असतील. एक सर्वांगीण विकास सॉर्ट ऑफ आपल्या याचा. आय डोंट नो, मला असं वाटतं की जे आहे ते आपल्यात इनग्रेन आहे आणि त्याच्यातनं आपण नवीन गोष्टी निर्माण करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. ज्या गोष्टी करून ठेवले तिथे जाऊन आपण नक्कीच काहीतरी युजफुल त्याच्यातनं काढू शकू जर शोधलं तर. पण मग असा मला जेन्युइन प्रश्न पडतो की इतकी समृद्ध संस्कृती असलेल्या देशातल्या इतक्या लोकसंख्येमध्ये का ते होऊ शकलेलं नाही आज आपल्याला वाटतंय तसं. आपल्या जर क्षुल्लक बुद्धीला असं वाटत असेल की ते व्हायला पाहिजे तर अर्थातच ग्रेट माइंडच्या डोक्यात आलंच असेल ते. वाटतं ते परत असं सुरू झालंय. म्हणजे इव्हन इंटेलेक्च्युअल स्पेस मध्ये सुद्धा ते आता परत एकदा सुरू झालंय. मधल्या काळात कदाचित म्हणजे आपला अधोगती व्हायचा तोच महत्वाचा कारण होता की वी स्टॉप क्वेश्चनिंग आणि सगळ्यालाच. पण आता परत एकदा ते सुरू झालेलं आहे. इव्हन आता हे संजीव सन्याल काय किंवा हे सगळे जे इतर आहेत. डॉक्टर सुभाष काक म्हणून एक आहे, त्यांना गुगल कर तुझ्या फावल्या वेळात. तू जे म्हणतोय ना तो माणूस तसाच आहे. तो न्यूरोसायंटिस्ट आहे, पण त्याला लक्षात आलं की काहीतरी अमिस आहे जे नॅरेटिव्ह त्याच्यावर थोपल्या जात आहे. म्हणून ही वेंट बॅक टू चेक आणि त्याच्यातून त्यांना आजसाठी त्यांच्या पण रिसर्चसाठी आणि मिळालं. त्याच्यामध्ये त्याच्यावर रिसर्च करत गेले आणि चोज टू गो बॅक आणि केम बॅक विथ व्हॉट इज रिलेव्हंट टुडे. तर लोक आहेत असे, नाही असं नाहीये, पण जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटतं की असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये डेफिनेटली नाही. करेक्ट आहे. हा थॉट करणं आणि हे इम्प्लिमेंट करणं अगदी करेक्ट आहे. तसं व्हायला पाहिजे. कदाचित बरोबर हे पण सांगितलं जात नाही. जसं की आता जर बऱ्याचदा इतर पॉडकास्ट मध्ये जे आपण ऐकतो की काय ते हायाहुसा घेतलं किंवा MDT घेतलं आणि याच्यातनं एक तुम्हाला सॉर्ट ऑफ कुंडलिनी जागृती सारखीचा जो एक अनुभव मिळाला. तर हे जे एक असं म्हणता येईल की बऱ्यापैकी हल्लीच्या युथला जे अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं. बरोबर आहे. पण हे कुठे आपल्याला सांगितलं जातं की अरे कुंडलिनी कशी जागृत करायची ज्ञानेश्वरीत पण सांगितलेलं आहे. पण देवेंद्र त्याच्यामध्ये भरपूर श्लोक आहेत. कुंडलिनी जागृती जी प्रोसेस ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली आहे ती, आणि जे तू म्हटलं ड्रग घेऊन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आहे त्यामध्ये. पण ऍटलिस्ट असं तरी सांगितलं पाहिजे ना की जसं आता भगवद्गीता आपल्याकडे जो ज्या प्रकारे पोर्ट्रे केलं जातं की नाही ते म्हणजे काहीतरी आध्यात्मिक हा शब्दच मला फार जड केलेला आहे. आणि ते म्हणजे काय आता झालं 65 झाली आता तर काय कामं नाही आहेत. नातवंडांना सोडलं शाळेमध्ये की आता काहीतरी केलं पाहिजे ना म्हणून ते करायचं. अगेन ते बऱ्याचदा ते आता केलं पाहिजे म्हणून करायचं असं ते असाच फक्त भाग राहतो. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्च्युली तरुण असताना करण्याच्या. पण तेच ना की जे आपल्याला सांगितलं जातं की हे कशासाठी, तेच मला वाटतं वेगळ्या प्रकारे पोर्ट्रे केल्यामुळे कदाचित आपण मागे जास्त जात नाही. पण हाही प्रश्न आहे की ते म्हणजे ते कॉम्प्रिहेन्सिबल आहे का आज? आहे ना, पण ते किती निश आहे. म्हणजे मी जर असं म्हणेन की मला त्याचा सगळ्याचा अभ्यास करायचा आहे
आज जाऊन, तर मला एक इंडिव्हिज्युअल लेवलला खूप मेहनत घ्यावी लागणार. आज म्हणतं तुला युट्यूब, आज तुला कुठलाही समाज अडवणार नाही की तुझं जात काय आहे, तुला संस्कृत येतं का, तुझ्याकडे तुझं हे सांग, 7 जन्माचं सांग, आणि मगच मी मक्ता घेऊन ठेवला आणि मी तुला म्हणेन की हो तू लायकीचं आहे हे पुस्तक हातात धरण्यामध्ये. हा एलिमेंट इज टोटली गॉन. उलट तर इट वॉज नेव्हर ॲज इझियर ॲज इट इज टुडे. पण हे कोणी केलं पाहिजे? हे जर आपण ह्याचा फायदा कोणाला होणार आहे? इंडिव्हिज्युअल लेवलला मला होणार असेल, मला त्याची माहिती किंवा करून घ्यायची असेल, मी त्याच्यात तेवढा टाइम इन्व्हेस्ट करणार असेल, मी करेन आणि मी स्वतःचा फायदा करून घेईन त्याच्यात, राईट? पण जर आपण इंडियन सोसायटी ऍट अ लार्जला आपण त्याचा विचार करून हे म्हणत असो की त्याच्यातले प्रिन्सिपल आपल्याला हवे, तर मग हे करण्यासाठी म्हणून कोणी पुढाकार घेतला पाहिजे. गव्हर्नमेंटने घेतला पाहिजे पुढाकार, गव्हर्नमेंटने रिसर्च फंड केले पाहिजेत, गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टी मग जेव्हा तसं इन्सेंटिव्हाइज केलं जाईल त्यावेळेला मग एखादा कॉमन व्यक्ती हु शेअर्स द सेम व्ह्यूज त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होईल आणि ते करायला लागेल, राईट? आणि तेव्हा जाऊन ते मग आपल्या पॉलिटीमध्ये आणि मग आपल्या जे काय आपलं कॉन्स्टिट्यूशन चालतं त्याच्यात कुठेतरी उतरेल किंवा उतरण्याचा सुरुवात होईल. नाही तर हे इंडिव्हिज्युअली खूप लोक करतात असं. तर मग महाभारतावर पण पीएचडी केलेले आणि त्याचे एव्हिडन्सेस शोधून काढलेले पण स्कॉलर्स आहेत ना, पण मग ते इंडिव्हिज्युअलच राहत आहे. माझा हा मुद्दा आहे. आणि मग आपली जे कॉमन लोक आहेत ते आमच्याकडे हेही आहे आणि ह्याच्यावरही रिसर्च झालेला आहे हे सांगण्यातच जात आहे, त्याचं येत काही नाहीये, ते होत कुठेच नाहीये. टोटली मी अग्री नाही करणार की होत काही नाही, येत काही नाही, कारण आपल्याकडे पूर्ण डेटा अवेलेबल नाही आहे की काय लेव्हलवर काय काम सुरू आहे. एक ती गोष्ट आहे. तर काहीतरी काम सुरू आहे एवढं तर तू डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. आपल्याला ज्या फॉर्म मध्ये हवा असेल किंवा आपल्याला ज्या ताकदीचा हवा असेल तो नाही होतोय, त्याच्याबद्दल माझा काही वाद नाही. मला याच्यामध्ये असं वाटतं की हा जो आपला ही जी एक फॉर्म, एक फेसेट आहे एका ह्युमन बीइंगच्या डेव्हलपमेंटचा, याच्यातून दिस हॅज टू बी पर्सनल. म्हणजे ते प्रत्येकाला इव्हॉल्व्ह, म्हणजे स्वतःला इव्हॉल्व्ह करावं लागेल ते, किंवा लाईक माइंडेड त्याच्यासारखे जे विचार करतात त्यांना इव्हॉल्व्ह करावं लागेल. कारण यू कॅनॉट मिक्स पॉलिटी विथ दिस. म्हणजे गव्हर्नमेंट कडून हे एक्सपेक्ट करणं, किंवा कारण ही प्रोसेस अशी पटकन नाही होत. म्हणजे याला इव्हॉल्व्ह व्हायला 50-60 वर्ष लागतात. नाही, याला आय विल डिसएग्री विथ दिस, स्पेशली बिकॉज ऑफ आवर टेम्पल लॉज. सगळ्यात महत्वाचं कारण कसं आहे की आता हे कोणीही समजा कुठल्या एखादं चांगलं संस्थान आहे, त्यांनी ठरलं की नाही हे जे यातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्यात पहिली गोष्ट मी हे म्हणेन की आधी हे मान्य करणं की हा नाही हे चुकीचं होतं, ते आधी झालंच पाहिजे की हे चुकीचं होतं. आता इथून आपण आता पुढे जाऊया, जो पहिली स्टेप बऱ्याचदा होत नाही. आणि त्यानंतर हे जर करायचं असेल, प्रपोगेट करायचं असेल, तर तुम्हाला फंड्स तर पाहिजेत. आणि जे हिंदू धर्माला शक्य नाही आता. पण तुला देवेंद्र, तू मला त्या दिवशी टेम्पल लॉज म्हटलं आणि त्याला टेम्पल टन लॉ वाचलं आणि की मला नाही माहिती हे काय आहे. टेम्पल लॉचं पण तू बघितलं का, 370च्या पहिले पण त्यांनी सिरीज ऑफ पब्लिक लेक्चर्स चालू केले होते. कोणीच गव्हर्नमेंटनी नव्हते चालू केले, पण सिमिलर थॉटवाल्या लोकांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा, हे तुला माहितीये का? म्हणजे हा रिसर्च माहितीये का तुला? 370 ॲब्रोगेशनच्या आधी का? म्हणजे पार्लमेंटमध्ये झालं ते. दॅट वॉज जस्ट द फायनल हे. त्याच्या मागे जो काही गेला त्यांचा हे सामान्य जनतेमध्ये 370 शब्द आणून त्याच्यावर चर्चा, वाद विवाद फेसबुक, युट्यूबवर, तर तसं आपण आता टेम्पल लॉ कडे पोचलेलो आहोत. कारण नाही ना, पण मला असं खरंच ऑनेस्टली वाटत नाही की आपण तसे पोचलेलो आहोत किंवा कुठलंही गव्हर्नमेंट असं पोचवायचा प्रयत्नही करेल. गव्हर्नमेंट कंट्रोल शून्य आहे याच्यामध्ये, होपलेस आणि शून्य. म्हणजे कुठलंही असू द्या. द थिंग इज की या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटला कोणाचा सहारा घेतो आहे? साई दीपकच्या लोकांसारखा.
लाईक ऑन द आउटसाइड म्हणा किंवा वाटायला असं वाटलं पाहिजे की अरे गव्हर्नमेंटच आपल्याला सपोर्ट नाही करत तर मी कशाला माझी घासू. तसंच ते आता व्ह्यू आहे, व्हिजिबल तसंच आहे, राईट. ते तसं असेलही खरं, कारण गव्हर्नमेंट इज डुईंग झिरो. पण त्याच्या मागे जो आय डोंट नो तो मोमेंटम जोपर्यंत येत नाही, स्पेशली इंडियन सोसायटीमध्ये, आणि ते किती ट्रिकी आहे तुला माहिती आहे, तोपर्यंत गव्हर्नमेंट हात नाही घालणार, लिहून घे. म्हणून पॅरलल इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्यांनाच ती बॅटल तेच कमिंग बॅक टू पॉइंट, मी ऍक्च्युली टेम्पल लॉवरती मी हे नव्हतं करत, फक्त ते एक कारण आहे महत्वाचं असं मला म्हणायचं होतं की त्यामुळे जसं गौरव म्हणाला तसं हे ऍक्च्युली गव्हर्नमेंटलाच फंड करायला लागेल, स्पेशली या गोष्टींसाठी करायला लागेल. पण सी गव्हर्नमेंट इज ओनली अ सर्व्हिस प्रोव्हायडर. त्या गोष्टीकडे तसं बघा, आपण वोडाफोनचं 2 डिग्रीचं जसं सिम कार्ड घेतो अँड वी पे फॉर अ सर्व्हिस, दॅट इज द ओनली थिंग. तुम्ही एक्झॅक्टली नाही, इथे इनफॅक्ट हिंदूंनी ही सर्व्हिस अपेक्षा करणं हे याच्यात काहीच चूक नाहीये. जर तुम्ही ज्या आम्ही देवासाठी म्हणून दिले जे पैसे आहेत ते जर तुम्ही जर त्याचे मॅनेजर असाल नाही, ती अनबायस्ड राहायला हवी होती. इथे गव्हर्नमेंट आपल्या विरुद्ध बायस्ड आहे इन द सेन्स दॅट की हा पैसा आपल्या जवळ नाहीये. करेक्ट. ते ट्रस्ट वगैरे मध्ये दॅट इज रॉंग. माझं हे नाही म्हणणं आहे की गव्हर्नमेंट पूर्णपणे सगळ्याच रिलिजन इन्स्टिट्यूशन्स मधून हात काढून घेतला पाहिजे, आणि घालता येतं इक्वली तेवढंच लक्ष सगळ्याच इन्स्टिट्यूशन मध्ये घाला. म्हणजे हा मोस्ट नॉन सेक्युलर भाग आहे ना, कारण सेक्युलर कॉन्स्टिट्यूशनचा मोस्ट नॉन सेक्युलर भाग आहे हा. तर आपल्याला तो पण आपल्यासाठी एक हे आहे ना की ते पण बॅटल आपल्याला ओव्हरकम, लाईक मल्टिपल फ्रंट्सवर फक्त फंडिंग देऊन काम होणार आहे का, किंवा फक्त गव्हर्नमेंट सपोर्ट मिळून काम होणार आहे का, तर मला वाटत नाही भारताच्या केसमध्ये. जरी मागचं काही रिजनरेट करायचं असेल तरी सुद्धा गव्हर्नमेंटने अमाप पैसा ओतला तरी एकमेव आणि पहिली स्टेप नाही राहू शकत. त्याच्या सोबत पॅरलली खूप लेवलला काम करणं इंडियन सोसायटीमध्ये गरजेचं आहे. मग ते असं आहे ना की पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची जाती व्यवस्था केली पाहिजे. आता हिंदू धर्म म्हटलं तर, पण जाती व्यवस्था जाणं परत एवढं सोपं आहे का, तर नाही, कारण सगळी रिझर्वेशन त्याला टाईड अप आहेत. एक्झॅक्टली. हे फारच कॉम्प्लिकेटेड भाग आहे, प्रश्नच नाही. पण हॅव्हिंग सेड दॅट, तरी सुद्धा तुम्ही कॉर्पोरेट चाणक्य, वेदांता फॉर IIM हे सगळे तुम्ही कधी लाईक तुमच्या वाचण्यात, सर्च करण्यात कधी हे शब्द गेले आहेत का? आहे, ही पुस्तकं आहेत हे मला माहिती आहे, वाचली मी अर्थशास्त्र वाचलंय. हा, तर छोट्या छोट्या लेवलला का IIMB ला एक प्रॉपर एक क्लास किंवा कोर्स होतो वेदांताचा. तो शिकवणारा आजच्या पॅरामीटर मधला एकदम पागल हुशार माणूस आहे आजच्या मॉडर्न टर्म्स मध्ये. तो वेदांताचे क्लासेस घेतो IIMBच्या स्टुडंट, IIM बँगलोरच्या स्टुडंटसाठी. तर असे काम सुरू आहे मल्टिपल लेवल्सवर, नाही सुरू आहे असं नाही. आणि मग त्या कामांसाठी फंडिंग पण तसं गव्हर्नमेंट डिस्क्रिटली म्हणा, कुठल्या ह्याच्यात म्हणा, ते चालूच आहे कंटिन्युअसली. तर ते आपण जतन करून ठेवलं आहे, म्हणूनच आपण इतके रेझिलियंट आहोत. जर ते आपण सगळंच सोडून आपण कुठल्या कुठेतरी काम असतो, कारण तशीच परिस्थिती निर्माण केल्या गेली होती. माझा असं स्ट्रॉंग मत आहे की आपला माइंडसेट शेप करणाऱ्याच या सगळ्या गोष्टी आहेत भारतीय म्हणून. तर मग ह्या माइंडसेट मधनं आपण नवीन गोष्टी आणि ज्या कदाचित आधी लिहिलेल्या पण असेल पण त्या नव्याने शोधण्याची केपेबिलिटीज आपल्याकडे आहेत आणि लोक त्याच्यावर पण काम करतायत. सो आय एम क्वाईट सॅटिस्फाईड विथ सेईंग दॅट की आपले ब्रिलियंट माइंड्स जे काम करतायत
ते चांगलंच आहे आणि ते त्याच्यातनं आपण आपली एक वेगळी छाप निर्माण करूच काही वर्गांमध्ये, आणि ती झाली ऑलरेडी आणि त्याच्या पुढेही होईल. म्हणजे त्याला त्या गोष्टींचा जो अभ्यास डिस्क्रिटली पैसे देऊन वगैरे फंड करून होतोय त्याचा फायदा होतच राहणार आहे कायम. आणि तो सबकॉन्शियस पण बराचसा आहे जो की आपला माइंडसेट सेट करतो एक भारतीय म्हणून. तर असं ते नाहीच आहे असंही आपण म्हणू शकत नाही. ते भरपूर आहे आपल्यामध्ये आणि ते त्याच्यातनच आपण नवीन आयडिया जन्माला घालतोय. सो मला आता हे म्हणजे गंमत फक्त एक आहे की फर्स्ट आपण जे डिस्कशन चालू केलं आणि हा पॉइंट की आपण आपल्याला जर आई वडिलांनी हात धरून बसवलं जरी असेल तरी आपलं नेचर क्वेश्चनिंग आहे की आपण मला हे नाही करायचं, नाही ते करायचं नाही, पण ती सवय लावण्यासाठी आपल्याला शुभम गर्दी म्हणायला बसवायचे किंवा वॉटेवर. तर ते कुठेतरी ह्याच्यावर आस्था निर्माण करायसाठी हेल्पफुल आहे मला असं वाटतं. म्हणजे होतं किंवा आहे, कारण तो जोपर्यंत तसा कनेक्शन पॉइंट नसेल तोपर्यंत आपण का बरं त्या मागे जाऊन पाहू किंवा मग का बरं एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. अर्थातच ना, विवेकानंद म्हणायचं ना की रिच्युअल्स इज दी किंडरगार्टन ऑफ एनी प्रॅक्टिस ऑर रिलीजन. तर मग फक्त भाग काय की ते किंडरगार्टन आहे हे एक्नॉलेज करणं. तर तुम्ही किंडरगार्टन मध्येच राहिला तुम्ही 80 वर्ष वयाची तर त्याला अर्थ नाही ना. नाही, पण जर आपण एथिस्ट आहे म्हणून ती प्रॅक्टिसही बंद केली किंवा आपण रेबलियस आहो म्हणून आपल्या पेरेंट्स जर आपल्याला सांगत असतील पण ते पण आपण नाकारलं तर आपण कसं कनेक्टेड राहू मग. एक्झॅक्टली. उलट मी तर म्हणतो तरी पण राहू शकतो ना, कारण आपल्याकडे तेही दर्शन आहे. एथिझमला पण पूर्ण स्कोप आहे. काय नाही एथिझम, अरे देवेंद्र नंतर जेव्हा तुम्हाला सगळं कळायला लागतं तेव्हाची गोष्ट आहे एथिझम. पण मी म्हणते की आपल्याला पहिले मारून मुटकूनच बसवतात लहानपणी, पण तिथेच जर आपण नाही मी इंडिपेंडंट आहे, नाही मला ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कशामध्ये बिलीव्ह नाही असं जर आपलं आहे म्हणजे किंवा मग ह्याच्यामध्ये आपण प्राईड पण घेतो तर मग तो थ्रेड लूज नाही होणार का जो आपल्याला कनेक्ट करू शकला असता पॉसिबली. कसं की तेच मी म्हणतो ना की याच्यामध्ये थोडी मे बी आता काय सोशली एक कोणीतरी प्रगल्भता असलेलं कोणीतरी पाहिजे किंवा घरात पाहिजे किंवा कुठेतरी एक पाहिजे की जो ऍक्च्युली सांगू शकेल की हे सगळं जे असं जे आपण ब्लँकेट स्टेटमेंट करतो की मी एथिस्ट आहे म्हणून मी हे करणार नाही, पण अरे ओके दॅट्स ओके, इफ यू आर एथिस्ट दॅट्स फाईन, यू ऑल्सो हॅव अ फ्रंट रो सीट ऑफ इक्वल स्टॅचर आणि ठीक आहे आता मग तू एथिस्ट आहेस, ठीक आहे आता आपण पुढे बोलूया. हा म्हणजे त्याला एक्सटर्नल कोणीतरी असं हा जो हे दिलेलं आहे म्हणजे अगेन जो सेफ स्पेस दिलेली आहे ती आहे दिलेली हेच मुळात आपल्याला माहिती नसतं. हा तर ते मग जर मी विचार ऍज अ इंडिव्हिज्युअल किंवा मग स्वतःच विचार करून लॉजिकली मला जे दिसत आहेत ते करूनच जर का मी अशी इंडिव्हिज्युअल असेल सपोज, तर ती माझी ती रुबरू त्या माणसासोबत झाली जरी तरी तुम्ही त्याला का बरं फीड पे करू त्याच्याकडे. इन द सेन्स मी उलट्या साईडने जाते. नाही का मला कळलं तुला काय म्हणायचं. म्हणजे जर का जर मला कोण एक माणूस असा आला आणि ज्यांनी म्हटलं की हो आमच्यामध्ये असं पण आहे आणि तसं आय विल बी लाईक की मी तुझ्या इन्फ्लुएन्स खाली काय जर माझा हात थॉट राहिला सपोज की नाही मी माझा जो विचार आहे मी त्याच विचाराने चालीन किंवा मी जर ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही तर मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार, असा जर माझा हे असेल आहे लाईफकडे बघण्याचा ऍटिट्यूड, तर असा कोणी माणूस आला जरी तरी तरी पण तेच आहे ना की आधी जसं मी म्हटलं तसं की दॅट इज ऑल्सो फाईन, कारण जिथे विस्तारवाद हा हेतूच नाही जिथे नाही तर नाही म्हणजे काहीच त्याच्यात हे नाही ना. ओके हे इंटरेस्टिंग होत आहे. आपण बरंच लांब वाट चुकवून नाही म्हणणार बट ब्रॉड झाला आपला पर्स्पेक्टिव्ह. मे बी हाच ब्रॉडनेस अक्षय बोलत होता जे सुरू केलं होतं. बट नाही छान होतं. मला काहीच ऍड नाही करायचं याच्यामध्ये, कारण
आय थिंक बऱ्यापैकी हे डेव्हलप होत आहे पुढे. जर आपल्याला ते फेसबुकचे अल्गोरिदम बीट करायचे असतील तर असे डिस्कशन होणं गरजेचं. हा करेक्ट. इंटरेस्टिंग होत आहे. आपण फक्त मला आय डोंट नो तुम्हाला कसं आहे, बट लेट झालंय थोडस सगळ्यांच्याच याला. सगळ्यांना जायचं असेल उद्या. ते बघितलं मी दुसऱ्या ग्रुपवरती अंबाईचा मेसेज. जातो आता. हा डिस्कशन पाहिजे पुढच्या वेळेला. पुढच्या वेळेला बसूया आणि अंबाईला फक्त बोलूया. हा असं करूया. चला. नाही छान होतं, मजा आली याच्यामध्ये. थोडं अजून मजा आली. आक्रमक व्हायला पाहिजे होतं हे. कोणीतरी असं ओरडायला पाहिजे होते. काय राव पाहिजे. त्याच्यासाठी फिजिकली भेटू, म्हणजे आम्ही खुर्च्या वगैरे घेऊन येऊ. लॉकडाऊन संपलं की जिप्स मधूनच काम चालवावं लागेल. थँक्यू वैभव, पेशंटली तू परत लिंक पाठवत राहिलास. अनेक टेक्निकल डिफिकल्टी झाल्या तरी पण. जो काय तू दिगंबराचा लावलाय डीपी, तसं आता व्हायला तू मोकळा आहेस. तसंच आहे की तो ऍक्च्युली एक्झॅक्टली तोच थॉट घेऊन मी सुरू केलं होतं. मी हे नाव सगळीकडे वापरतो, द लॉस्ट स्वामी म्हणून. अच्छा. माझ्या आत कुठेतरी असं डीप इनसाइड आय एम व्हेरी स्पिरिच्युअल, बट मला हे कळत नाही की सुरू कुठे करायचं आणि संपवायचं कुठे. तर मी त्या वेदकालीन जंगलात हरवलोय जरा. डिस्कशन सुरू करायचं हेच कारण होतं की कदाचित एक वाक्य मला असं कुठेतरी हिट करेल, दॅट विल टेक मी आउट ऑफ देअर. असं त्या वाक्याच्या शोधात परत भेटू आपण. लोकांचे ओके, गुड नाईट. चला, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. बाय. बाय.